चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आवाज येतोय का एकदा सांगा. चला, आवाज येतोय का सांगा. आजचा टॉपिक आहे सरासरी. ओके, चला, आजचा टॉपिक आहे ऍव्हरेज, सरासरी. ओके, खूप महत्वाचा टॉपिक आहे. जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले, मागच्या 2-4 वर्षाचे जर प्रश्नपत्रिका आढळल्या, तर मुख्य आणि प्रिलिम्स, ओके, तुमच्या ज्या प्रिलिम्सला आहे किंवा प्रिलिम्सला आहे, पूर्व परीक्षेला एक प्रश्न ह्याच्यावर हमखास तुम्हाला मागच्या 5 वर्षापासून तुम्हाला दिसतोय. 5 प्रिलिम्स उघडून बघा, त्याला दिसतोय. प्लस मुख्यला पण, जेव्हा तुम्ही मुख्यला जाताल तेव्हा एक प्रश्न दिसतोय. आता झालेल्या मुख्यला पण डायरेक्टली इनडायरेक्टली एक प्रश्न आला होता. ओके, चला, यस, चला, पट जॉईन व्हा. ओके, तोपर्यंत आपण काय करू, काल 13चा पाढा घेतला होता, आज 14चा पाढा. मॅथ्स मध्ये कॅल्क्युलेशन पाहिजे असेल तर 14चा पाढा घ्यायचा आहे. 14, 28, 14 28, 14 42, 14 56, 14 75, 14 84, 14 7 किती रे, 98, 14 8 12 वर्ष, 14 9 26, 14 10 84. ओके, हे तुम्हाला आलं पाहिजे. एक नंबर पाढा आला पाहिजे. जर तुम्हाला कुठं कन्फ्यूज होत असेल तर मी सांगतो, ह्या पाड्यामध्ये इथं एक कन्फ्यूज होतं, ओके, 2 ठिकाणी, आणि इथं एक कन्फ्यूज होण्याची शक्यता, 3 ठिकाणी कन्फ्यूज होण्याची शक्यता असते. ओके, यस. मग आपण आता 14चा पाढा जो आहे तो उलटा लिहू. 140 असतं, 126 असतं, 112 असतं. हे डोक्यात घुसलं पाहिजे, डोक्यात राहिलं पाहिजे. गॉट इट का. त्यानंतर 98 असतं, 84 असतं, 70 असतं, किती असतं रे, 56 असतं, 42 असतं, 28 असतं आणि 14 असतं. गॉट इट. हे पाढे तुमचे उलटे पण लक्षात राहिले पाहिजे. उलटे कशामुळे, संख्या लक्षात राहतात. ओके, आज आपण ह्याला जाताना इकडे लक्ष द्या, कमॉन बॉईज. आज आपण सरासरीला जाताना काही बेसिक फंडामेंटल्स मला सांगायचे. पहिल्यांदा आपला जो आहे नंबर किंवा संख्या ज्या असतात त्यांची सरासरी काढतो. मी तुम्हाला 2-3 इम्पॉर्टंट नियम सांगतो, जे की शॉर्टकट साठी वापरले जाणार आहेत. कमॉन बॉय, इकडे लक्ष द्या. नियम काय आहे, जर क्रमगत संख्या असतील, क्रमगत संख्या म्हणजे 1 2 3 4 5 6, किंवा ही झाल्या नैसर्गिक क्रमगत. समक्रमगत म्हणजे काय, 2 4 6 8, किंवा कुठनंही सुरू होऊ द्या, 10 12 14 मधनं पण सुरू होऊ द्या, पण क्रमगत पाहिजेत, एका लगत पाहिजेत. गॉट इट का. क्रमगत, सम, विषम, नैसर्गिक. मग क्रमगत कोणकोणत्या संख्या द्या, क्रमगत सम असू द्या, क्रमगत विषम असू द्या, कुठनंही सुरू होऊ द्या बरं का. विषम असू द्या, सम असू द्या, किंवा गुणाकारातल्या असू द्या, म्हणजे 9च्या पटीतल्या असू द्या, 9 18 27 अशा पण असू द्या. म्हणजे क्रमगत, सम, विषम, गुणाकार, नैसर्गिक संख्या पण असू द्या. कसल्या, नैसर्गिक संख्या, 1 2 नैसर्गिक संख्या. त्यांचा जो सरासरी आहे ती मधली संख्या येते, लक्षात ठेवा. त्यांचा जो सरासरी आहे, क्रमगत, सम, विषम, गुणाकाराच्या पटीतील, ओके, किंवा नैसर्गिक संख्यांचा सरासरी जर असेल तर ती मधली संख्या असते किंवा मध्य संख्या असते. ही इम्पॉर्टंट आहे. ही जो कन्सेप्ट आहे तो शॉर्टकट साठी इतका इम्पॉर्टंट आहे की आयोगाच्या 5 ते 6 प्रॉब्लेमला लागतोय. ओके, आज आपण ह्या शीट मध्ये बघणार आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, जर मी तुम्हाला म्हटलं फॉर एक्झाम्पल मास्तर काय आहे, 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 9 आहे, 10 आहे. मास्तर क्रमगत कसले आहेत, विषम. तुम्ही काय करता, सरासरी म्हणजे बेरीज आणि संख्या नाही, डायरेक्ट मधली संख्या किती, 6, यांचा झाला, जी मधली संख्या आहे ती झाला त्यांचा सरासरी. ओके, हे काढायचं. मास्तर एखादी जर संख्या इथनं दिलेली असेल, ओके, 90 ते 180 ची सरासरी काय, ह्यांचा मध्य कसा काढायचा मास्तर. मध्य कसा काढायचा, जेव्हा संख्या दिली असतील, मध्य काढायचा पहिली प्लस शेवटची भागिले 2. पहिली प्लस शेवटची भागिले 2 ही निघती मध्य संख्या. आणि मध्य संख्या बरोबर काय असते बाळांनो, सरासरी असते. क्रमगत पाहिजेत, संख्या काय पाहिजेत, क्रमगत पाहिजेत. गॉट इट. पहिला नियम झाला संख्येचा. दुसरा नियम इकडे लक्ष द्या. ओके, संख्येच्या सरासरीचा दुसरा नियम लक्षात ठेवा. ओके, इकडे लक्ष द्या. संख्यामध्ये सरासरी, एखाद्या संख्येमध्ये बाळांनो, एखाद्या सरासरी दिलेली असतील, 10 संख्येची सरासरी 15 आहे, ही काय आहे, सरासरी आहे. आणि 10 काय आहेत, संख्या आहेत. कोणत्या आहेत का माहित नाही. जर तुम्हाला दिलं त्या संख्येमध्ये, 10 संख्येमध्ये 5 मिसळलं, 10 मिसळलं, 15 मिसळलं,
म्हणजे एकच संख्या मिसळली, ह्या 10 संख्येमध्ये 5 मिसळलं तर सरासरीमध्ये काय होईल मास्तर? नियम काय सांगतो संख्येमध्ये? जर सरासरीमधल्या ह्या ज्या संख्या आहेत प्रत्येक संख्येमध्ये 5 मिसळलं, 100% सरासरीमध्ये पण एकूण सरासरीमध्ये 5च मिसळलं जातं. जर तुम्हाला दिलं ह्या संख्येला 5 ने गुणलं, प्रत्येक संख्येला 5 ने गुणलं तर सरासरीला पण 5 नेच गुणलं जातं. 15 5 75 झाली सरासरी. गॉट इट का? म्हणजे संख्येमधला दुसरा नियम काय झाला? एखाद्या संख्येला, संपूर्ण ज्या काही सरासरी मधल्या संख्या दिल्यात त्या प्रत्येक संख्येला गुणलं एखाद्या पर्टिक्युलर संख्येने, एखाद्या संख्येने भागलं पर्टिक्युलर संख्येने, एखाद्या संख्येला काय केलं? त्याच संख्येने काय केलं? वजाबाकी केली, गुणलं, भागलं, तर सरासरीमध्ये बदल पण तेवढ्यानेच होतो. तुम्ही +5 केलं सरासरीमध्ये पण +5च होणार. तुम्ही सगळ्या संख्येला गुणिले 5 केलं 5 नेच गुणणार. सगळ्या संख्येला 20 ने गुणलं 20 नेच गुणणार. कळलं का? म्हणजे मला काय सांगायचंय, संख्येमध्ये तुम्ही प्रत्येक संख्येमध्ये इंडिव्हिज्युअली जर 5-5 मिसळलं तर सरासरीमध्ये 5 मिसळणार आहे. जर प्रत्येक संख्येमध्ये 10-10 ने गुणलं तर सरासरीला पण 10 ने, 10-10 ने भागितलं सरासरीला पण परिणाम काय होणार आहे? 10 नेच भागलं जाणार आहे. गॉट इट? होप सो अंडरस्टँड झाले असतील हे 2 नियम जे की शॉर्टकट साठी इम्पॉर्टंट आहेत. शॉर्टकट साठी इम्पॉर्टंट आहेत. ओके, अजून एक सरासरीची बेसिक डेफिनेशन राहिली. सरासरी म्हणजे काय मास्तर? ओके, बेरीज भागिले एकूण संख्या. सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज. मला वाटतं येत असेल. आपण इथपर्यंत प्रिलिमच्या रिव्हिजन सेशनला आलोय म्हणल्यावर ही सरासरीची डेफिनेशन येत असेल. आणि ही जी डेफिनेशन आहे ती ट्रॅडिशनल पद्धतीने प्रॉब्लेम सोडवण्यासाठी वापरतात. आपण शॉर्टकट जेवढे क्रिएट होत आहेत तेवढे क्रिएट करायचे, मॅथमॅटिकली प्रूव्हन करायचे. चला इकडे लक्ष द्या. ही संख्या तुम्ही संख्या मालिका किंवा संख्या पद्धतीमध्ये बनवत असाल तर आयोगाने हा प्रॉब्लेम 2025च्या गट ब पूर्वला वापरलाय. ओके, जैन 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 बॉस. ओके चलो बॉय कम ऑन यार. इकडे लक्ष द्या काय म्हणतंय. सलग 6 सलग समसंख्या आहेत. बेरीज किती आहे? 150 आहे. गॉट इट का मास्तर? सलग 6 समसंख्यांची बेरीज, त्या पुढील 3 समसंख्यांची बेरीज किती? मास्तर ही ऍव्हरेज मध्ये कसं लिहिलंय मास्तर? सरासरी म्हणजे काय असते? बेरीज आणि एकूण संख्या. गॉट इट का? म्हणजे मास्तर 6 संख्या दिल्यात, बरोबर आहे का? 1 बी सी डी ई एफ. ओके, ह्या 6 संख्या दिल्यात. मास्तर जर सरासरी दिली तर तुम्ही आताच सांगितलंय जर संख्या असतील त्यांची सरासरी आली तर मधली संख्या येते. मग मधली संख्या कुठली मास्तर? 3 इकडं 3 इकडं, ही मधली संख्या येणार आहे. गॉट इट का? मग हा शॉर्टकट आयोग सांगतोय की तुम्ही वापरा. बेरीज दिली किती? 150. एकूण संख्या किती दिल्यात? 6 संख्या दिल्यात. त्यांची सरासरी किती दिली? 6 दुने 12. ओके, 3 उरलं, 6 पंचे 30, 25 सरासरी आली. मास्तर हितला अंक किती झाला? 25 आला. पण 6 संख्या कसल्या आहेत? समसंख्या आहेत. 25च्या पुढची संख्या कोणती आहे मास्तर? 26 आहे. हितली समसंख्या कुठली आहे? 24 आहे. परत हितली समसंख्या 24च्या आधीची समसंख्या कोणती आहे? 22 आहे. ही कोणती आहे? 20 आहे. मास्तर इकडे लक्ष द्या. बघा बाळांनो, 2 विषम संख्येच्या मध्ये समसंख्या असते. ओके, 2 विषम संख्येच्या मध्ये समसंख्या असते आणि 2 समसंख्येच्या मध्ये एक विषम संख्या असते. ह्या दोघांचा जर ऍव्हरेज काढला तर मधली संख्या ही येते. मग ह्याच्या बाजूच्या समसंख्या एका एकाने पुढे असतात. ऑडिट का? तसंच झालंय. आपल्याला विषम ऍव्हरेज आलाय म्हणजे सम काढायच्यात आपल्याला. ह्याच्या पुढच्या सम झाल्या. आता ह्याच्या पुढची सम कोणती? 28. ह्याच्या पुढची कोणती? 30. आता आपल्याला काय सांगितलंय? त्या पुढील 3 समसंख्यांची बेरीज किती? 3 समसंख्या. पहिली समसंख्या 32, दुसरी समसंख्या 34 आणि तिसरी किती रे? 36. यांची बेरीज करायची आहे. ए बाळांनो, काय करायची आहे? बेरीज करायची. आणि ही बेरीज विचारली आहे तुम्हाला प्रश्नात. प्रश्नात काय विचारलंय? बेरीज विचारली. गॉट इट का बॉय? कम ऑन यार. ऍक्च्युअली सीट मध्ये थोडस प्रॉब्लेम झालता. नाव वेगळं होतं आणि आतमध्ये कंटेंट वेगळा होता. आता एक अपलोड केली आहे शीट. प्लीज अपलोड केली आहे शीट, तर त्या शीट डाउनलोड करा. आता एक अपलोड केली आहे. ऍक्च्युअली त्यामध्ये प्रॉब्लेम वेगळे आणि टायटल वेगळं असं प्रॉब्लेम झालता. तर आता जस्ट शीट अपलोड केली आहे. ओके, तर त्यामध्ये चेंज करून घ्या तुम्ही. ओके, ती शीट करून घ्या. ओके चलो बघा इकडे लक्ष द्या. 36 आणि 34 किती? 36 आणि 36, 3 आणि 6 70 झालं. 70 आणि 30 100 आणि 102 उत्तर आलं. पर्याय क्रमांक किती झाला?
3 झाला. मी काय सांगतोय, हा शॉर्टकट होता. मध्य संख्या काढायची होती, मग तुम्हाला ह्या संख्या लगेच काढता येत होत्या. मग ट्रॅडिशनल पद्धतीने कसं सोडवलं जातंय मास्तर ह्याला? ट्रॅडिशनल पद्धतीने असं सोडवलं जातंय. पहिली संख्या बघा, पहिली संख्या x, दुसरी संख्या 2 ने समसंख्या वाढतात, तिसरी संख्या 4, चौथी संख्या 6, 8 आणि 10. ओके, ही संख्या झाल्या. ह्या संख्यांची बेरीज दिली आहे मास्तर. ह्याची संख्यांची बेरीज दिली 150. ह्यांची बेरीज करा. 6 6 12, 12 8 20, 20 10 30 प्लस किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 6, 6 1 झाले, 120 झालं. ओके, 30 इकडे गेलं, 6 1 झालं, 6 2 12, 20 आली. पहिली संख्या काय आली? 20 आली. शेवटची काय येणार आहे मास्तर? 30 येणार आहे. 30च्या पुढच्या 3 असं पण उत्तर येतंय. पण ही झाली ट्रॅडिशनल मेथड. ही जी पद्धत आहे मास्तर, तुम्हाला सोडवताना मी समजून सांगताना वेळ वाटत असेल, पण मी तुम्हाला काय सांगतोय, ही जी पद्धत आहे तोंडी सोडू शकता. 6च्या अर्ध केलं मास्तर, भाग घालवला, इथली मधली संख्या आली, पुढच्या 3 इझिली काढू शकता. ओके बॉय, कम ऑन. पहिला प्रॉब्लेम झालेला आहे, ही सरासरीवर बेस होता. ओके, चला. आत्ताच मी सांगितला होता नियम नंबर 2. नियम नंबर 2 काय सांगतो, इकडे लक्ष द्या. कोणत्याही बाळांनो, कोणत्याही संख्येत एकाने, बरोबर आहे का, दोन संख्या होत्या, 2 होती 4 होती, ह्यांची सरासरी, आणि एक होती 10, एक होती 17, एक होती 50, यांची सरासरी सपोज 20 दिली. जर प्रत्येक संख्येमध्ये 5 5 वाढवलं, मी म्हटलं प्रत्येक संख्येमध्ये किती वाढवलं? 5 5 वाढवलं, तर सरासरी 100% 5 ने वाढणार आहे. गॉट इट का? ह्याच नियमावर आधारित प्रश्न आहे. काय म्हणतंय? राम श्याम जॉन 5 वर्षापूर्वी वयाची सरासरी किती होती? म्हणजे 16 होती 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी किती होती? 5 वर्षापूर्वी. त्यांचं वय माहित नाही, पण किती होती? 16 होती. बरोबर आहे का? आता तुम्हाला काय विचारलंय? 5 वर्षानंतर सरासरी काय आहे मास्तर? 5 वर्षानंतर म्हणजे अधिक 5 वर्षानंतर. ह्या दोन वयात फरक कितीचा आहे मास्तर? मास्तर, 5 वर्षानंतर म्हणजे कितीचा? ह्यांच्या प्रत्येकाच्या वयामध्ये 10-10 वर्ष मिसळलेत. किती मिसळलेत? 10-10 वर्ष मिसळलेत, म्हणजे 100%. इथं पण किती मिसळलं जाणार आहे? 10 वर्ष मिसळलं जाणार आहे, म्हणजे किती येणार आहे मास्तर? 26 वर्ष येणार आहे. 26 वर्ष वय ऍव्हरेज येणार आहे. काही डिफिकल्टी आहे का? काहीच डिफिकल्टी नाही. पेन आणि पेपर पण उचलायची गरज नव्हती. हे कुठं विचारलाय? गट क पूर्व 2025 ला विचारलाय. कुठं विचारलाय? गट क पूर्व 2025 ला. आता रिसेंट ट्रेंड मध्ये हा विचारतायत, कॅल्क्युलेशनची गरज नाही. ओके, चला. हा प्रश्न आहे राज्यसेवा पूर्व 2025 चा. बघा, सेम ट्रेंड चाललेला आहे, सेम ट्रेंड. दोनच नियम वापरायचे आपल्याला. इकडे लक्ष द्या. 10 संख्यांची सरासरी 7 आहे. प्रत्येक संख्येला 15 ने गुणले नवीन सरासरी. बघा, 10 संख्या आहेत, सरासरी 7 आहे. संख्या आहे, सरासरी किती आहे? 7 आहे. गॉट इट का? ह्याला कितीने गुणलंय? प्रत्येक संख्येला गुणलंय कितने? 15 ने गुणलं. 100% प्रत्येकाला गुणलं की प्रत्येकाला बेरीज करा, गुणा, वजाबाकी करा. प्रत्येक संख्येला केलं की ऍव्हरेजला करायचंच. 15 7 किती रे? 15 × 90, 15 7 5 दर्श. सरासरी बदललेली काय झाली? 105 झाली. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. काही डिफिकल्टी आहे का? किती वेळ लागला सांगा, बोला. ट्रॅडिशनल पद्धतीने करायचं का? नाही. हे मॅथमॅटिकली प्रूव्हन शॉर्टकट्स आहेत. ओके, चला पुढं. ओके, चला, खालचा प्रॉब्लेम राहिला ना. ओके, चला. आता तुम्हाला नैसर्गिक संख्यांची, संख्यामध्ये नैसर्गिक संख्यांची सरासरी सांगतात. ओके, नैसर्गिक संख्यांची तुम्ही काय करता? सरासरी म्हणलं की तुम्ही ट्रॅडिशनल पद्धतीने करता. सरासरी म्हणलं की बेरीज भागिले संख्या. ओके, कोण कोण इथं अरिथमॅटिक प्रोग्रेशन पण लावतं? अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये सम इज इक्वल टू काय असतं? n/2 फर्स्ट टर्म, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या. कुठली? शेवटची संख्या. ओके, एवढं अवघडात जायची गरज नाही. हे अवघडात जायची गरज नाही. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणित श्रेणी बेरीज करायची गरज नाही. सरासरी म्हणजे काय? बेरीज भागिले संख्या. आणि जर नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होत असतील तर इझी आहे. n ज्या संख्या आहेत, n+1 भागिले किती करता रे? 2 करता. गॉट इट का? सॉरी, यांची सम काय असते? नैसर्गिक संख्यांची सम काय असते? n+1. गॉट इट का? आणि इकडे लक्ष द्या. n+1. आता बघा, n संख्या आहेत, n संख्या आहेत, n ने भागायचं. संख्या n आहेत. गॉट इट का? कम ऑन बॉय, कम ऑन बॉय. ओके,
बेरीज आणि संख्या, बेरीज समसंख्यांची बेरीज कशी करताल मास्तर? बेरीज मास्तर बेरीज कसं करताल? n+1 2 भागिले 2 ही झाली बेरीज. आणि संख्या किती आहेत? n संख्या आहेत. n ला n कटलं, जर सरासरी काढायची म्हटलं n+1 भागिले 2 म्हणजे n किती झालं? 97 अधिक 1 भागिले 2 98 भागिले 2 49 आली. ही झालं तुमची ट्रॅडिशनल पद्धत फॉर्म्युला पाठ करायचा आणि करायचं. ही झाली फॉर्म्युला ट्रॅडिशनल पद्धत. पण मी काय सांगितलं? मी शॉर्टकट सांगितला मास्तर. शॉर्टकट काय आहे? सरासरी ही मध्य संख्या असते. काय असते? मध्य संख्या. मध्य संख्या कशी काढायची मास्तर? पहिली अधिक शेवट भागिले 2 ही मध्य संख्या म्हणजे सरासरी. पहिली किती मास्तर? 1. शेवटची किती? 97 भागिले 2 किती आलं? 49 आलं का? चला मग कोणता मेथड वापरणार? शॉर्टकट वापरायची. कधीही नैसर्गिक संख्या कुठल्याही संख्या असू द्या, शॉर्टकट काय वापरायचा? बोला. शॉर्टकट काय वापरायचा? शॉर्टकट आहे मध्य संख्या. नैसर्गिक संख्या कुठल्याही संख्या असू द्या, मध्य संख्या काढली की तुमची सरासरी असते पहिली प्लस शेवट भागिले 2. गॉट इट का? ही असते मध्य संख्या. गॉट इट का? ओके ओके चलो बॉय कम ऑन. ओके चला पुढचा प्रश्न. नवक्रमकार विषम संख्यांची सरासरी 103 आहे. 9 संख्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता ह्या 9 संख्या आहेत, पण कसल्या दिलेल्या आहेत? क्रमगत. क्रमवार म्हणजे लगातार येणाऱ्या विषम संख्यांची सरासरी 103 आहे. म्हणजे ही जी सरासरी दिलेली आहे मास्तर, क्रमगत संख्या म्हणजे ही मध्य संख्या आहे. मध्य संख्या बरोबर सरासरी असते क्रमगतची. मग मधली संख्या कुठे आहे? बघा, इकडे 4 सोडले, इकडे 4 सोडले. मधली संख्या कोणती आहे? ही मधली संख्या आहे. आणि ही मधली संख्या किती आहे? 103 आहे. गॉट इट का? मग तुम्हाला काय विचारली आहे? मोठ्या 2 संख्यांची सरासरी काय असेल? आता मोठ्या संख्या इकडेच असतील. मास्तर ही 103 झाली, ही विषम संख्या मधली झाली जी की सरासरी आहे. ही किती आहे? ह्याच्या पुढची 2 अधिक 105, ह्याच्या पुढची 107, ह्याच्या पुढची 109, ह्याच्या पुढची 111, ह्याच्या पुढची 112. मास्तर तुम्हाला काय विचारलंय? सर्वात मोठ्या 2 संख्यांची सरासरी काय? सर्वात मोठ्या 2 कुठे आहेत? इथे. ह्या 2 संख्यांची सरासरी मास्तर. परत अजून क्रमगत आहे, ह्यांची मधली संख्या म्हणजे काय? सरासरी. ह्यांची मधली संख्या किती आहे मास्तर? 110, 112, 111 आणि 112 मधली कोणती आहे? 110. म्हणजे सरासरी काय झाली ह्यांची? सरासरी झाली 110. चला बोला. पेन आणि पेपर कॅल्क्युलेशन काहीच केले नाहीत. काहीच केले नाहीत. यस बॉय कम ऑन यार. कमॉन यार, कळालं का? क्रमगत संख्यांचा कन्सेप्ट कसा वापरायचा आहे? एकदा थंब करा पटकन. बॉय यार कमॉन यार, इतके शॉर्टकट्स आहेत आपल्याला. आता एमपीएससी सोपं झालंय. ओ माझं चुकलं. अहो ही पाचवी सॉरी हा. तरी पण आलं ना 5वी. चला सॉरी हा सॉरी. 103 आलं. ही किती आलं? 105, 107, 103 आली ना? 105, 107, 109, 111. ओके. शेवटच्या 2चं सांगितलंय ना मास्तर. मग काय येणार? 9 आणि 11 मध्ये किती? 110. बरोबर आहे. 11 आणि 12 मध्ये आपण किती केले? 11 आणि 13 मध्ये 110 किती आली रे? 112 आली असती ना. ओके बॉय, इथं चुकलं होतं. इकडून 4 सोडा ना आणि इकडून 4 सोडा. ओके बॉय कम ऑन. किती आलं? 110 आलं. काय उत्तर आहे? 3. ओके चला चुकलं होतं माझं. मधली संख्या. ओके मी सांगता फ्लो मध्ये गेलो. लास्ट 113 नाही 111 येणार. आपण 5 मधली आहे. मधली केली, परत 2 ऍड केलं, परत 2 पुढची. शेवटच्या 2 मधलं सांगायचं. शेवटच्या 2 मधला डिफरन्स मधली संख्या किती आली? 110. शॉर्टकट आवडला का सांगा? एकदा थंब करायचंय. चला बॉय कम ऑन यार. फुल एनर्जी पाहिजे. सेशन इंटरेस्टिंग झालं पाहिजे. गॉट इट का? आयोग इथं फोकस करायला लागले. ही 20चा प्रॉब्लेम आहे. म्हणजे वारंवार ह्या संख्येवरच तुम्हाला सरासरी विचारायला लागलेत. संख्येवर सरासरी विचारायला लागलेत. संख्येमधनं तुम्हाला प्रश्न क्रिएट करायला लागलेत. पण प्रश्नाचं एकच आहे, ती तर एकतर गुंत्यात किंवा बेरीज करत्यात किंवा
तुम्हाला क्रमगत संख्यांची सरासरी देतात. ओके, चलो बॉय कम ऑन. ओके, किती झाला? 5वा प्रश्न झाला. चला बॉय कम ऑन यार. 6वा प्रश्न. ओके, संख्यांवर 2018ला प्रश्न विचारलाय. आता मास्टर ज्यांनी शॉर्टकट केला, ओके ओके, आता ह्यामधलं काय विचारलंय? 90 ते 180 अंकांची सरासरी ही 80 ते 160 अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? मास्टर क्रमगत अंक आहेत हे सगळे, म्हणजे ह्यांची सरासरी म्हणजे मध्य संख्या. गॉट इट का? 90 ते 180 कितीने जास्त आहे? कुणापेक्षा? 80 ते 160 पेक्षा. मग मास्टर मध्य संख्या म्हणजे सरासरी, ह्यांची सरासरी किती येते? मध्य किंवा सरासरी एकच असतं, हे कळालं का? 90 मध्य कसा काढायचा? पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2. बोला, पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2. 270 भागिले 2 किती आलं रे? 135. ओके, चला बोला, इथं किती आली सरासरी? सरासरी म्हणजे मध्य संख्या असते 80 प्लस 160 भागिले 2. बोला, 8 7 24. 240 भागिले 2. ओके, 2 किती आला? मध्य 120 आला, म्हणजे ही झाली सरासरी. या दोघात कितीचा फरक आहे विचारलंय प्रश्नात. काय विचारलंय बघा? अंकाच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त किंवा कमी जर विचारलं तर फरक विचारतंय. काय विचारतंय? फरक. बोला, 135 120 कितीचा फरक आहे मास्टर? कितीचा फरक आहे? 15चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 15चा फरक आहे. आहे का? आहे का? बोला, आहे का? चला बोला, किती वेळ लागला सोडवायला? जर तुम्ही परीक्षेत सोडवताल तर 20 सेकंड इनफ आहे. त्याला 20 सेकंड इनफ आहे. पहिला मॉडेलवर आतापर्यंत 2023-24 पासून पहिल्या जी संख्यावर विचारतायत ते ट्रेंड जास्त आहेत. आणि कशा प्रकारे विचारतायत हे आपण आज 5 ते 6 प्रॉब्लेम मधनं तुम्हाला कळालं. 2च नियम लक्षात ठेवायचे. क्रमगत संख्या असतील त्याची जी मिडल संख्या आहे, मध्य संख्या आहे, ती सरासरी असते. ओके, चलो बॉय कम ऑन यार, कम ऑन यार. चलो बॉय, पुढचा. ओके, आता इकडे लक्ष द्या. पुढचा जो आहे विभाजन सरासरी. माझी एक शॉर्टकट पद्धत सांगू का? सगळ्यांना सांगा. ट्रॅडिशनल पद्धतीने जायचं नाही. स्प्लिट. 10 संख्यांची सरासरी एवढी, 20 संख्यांची एवढी, तर सर्व संख्यांची किती, अशी जे सरासरीचे मॉडेल असतात त्याला म्हणायचं स्प्लिट. मी एक माझी 5 मिनिटात शॉर्टकट मेथड सांगतो. कोणच शिकवत नाही, म्हणजे फार कमी मॅथमॅटिकली प्रूव्हन आहे. तर डेव्हिएशन पद्धत आहे. ओके, तुम्ही कधी बघितली नसल, ऐकली नसल, ऐकली तर ओके, नसल तर ओके. ओके, चला इकडे लक्ष द्या. डेव्हिएशन पद्धत. ओके, डेव्हिएशन पद्धत म्हणतात ही कुठंही ह्याला म्हणायची रामबाण उपाय. सगळं सरासरी ह्यानी सुटतं नंबर सोडले तर. ओके, चला डेव्हिएशन पद्धत मध्ये काय म्हणतात बघा. मी म्हणलं 5 संख्यांची सरासरी. इकडे लक्ष द्या. 5 संख्यांची सरासरी 10 आहे. 10 संख्यांची सरासरी 5 आहे. ओके, 5 संख्यांची सरासरी माहित नाही, एक्स मानली. किती आहे सांगायचंय तुम्हाला. आणि सर्व संख्यांची सरासरी, सर्व संख्या सरासरी 20 आहे. 20 आहे. तर ह्या 5 संख्यांची सरासरी किती? ओके, म्हणजे तुम्हाला इथं काय केलंय? स्प्लिट केलीये. सर्व संख्यांची सरासरी दिलीये. ह्या संख्यांची सरासरी स्प्लिट केली. 5 संख्यामध्ये, 10 संख्यामध्ये, 5 संख्यामध्ये. ह्याला म्हणायचं स्प्लिटिंग, म्हणजे विभागणे. सरासरी विभागली. 20 संख्या होत्या, त्याला 5 संख्या एवढ्या आहेत. 10 संख्येची सरासरी याची. ह्याला डेव्हिएशन पद्धत म्हणजे नेमकं काय? इकडे लक्ष द्या. डेव्हिएशन पद्धत मध्ये क्वांटिटी म्हणजे संख्या आणि सरासरी. ओके मास्टर, इकडे लक्ष द्या. क्वांटिटी 5 संख्यांची सरासरी 10 आहे. बघा डेव्हिएशन पद्धत काय सांगते. 10 संख्यांची सरासरी किती आहे मास्टर? 5 आहे. ओके, 5 संख्या आहेत, त्यांची सरासरी एक्स आहे. माहित नाही, हे काढायचंय तुम्हाला. डेव्हिएशन मध्ये सांगितलंय मास्टर सर्वांची सरासरी किती आहे? सर्वांची सरासरी 20 आहे. ओके, आता इथं लक्ष द्या. डेव्हिएशन काय सांगतंय? डेव्हिएशन काय सांगतंय की तुम्हाला काय दिलंय? कितीचा फरक आहे. डेव्हिएशन सांगतंय. डेव्हिएशनचा मिनिंग काय आहे? कितीचा फरक आहे. बाळांनो इकडे लक्ष द्या. 20 सरासरी आहे, 20 सरासरी आहे, पण ह्यांची किती? 10ची. म्हणजे ह्याच्यापेक्षा ही किती कमी आहे? 10 ने कमी आहे. कमी आहे म्हणजे वजा वापरायचं. कमी आहे म्हणजे वजा वापरायचं. किती जणांमध्ये कमी आहे? 5 जणांमध्ये कमी आहे. म्हणजे किती कमी आहे मास्टर? 50 कमी आहे. ओके मास्टर, ही झालं ह्याचं.
ह्याचं मिटलं मास्तर. 20 आहे इथं, इथं 5 आहे. ए मास्तर इथं किती आहे? 20 आहे, इथं 5 आहे. कितीने कमी आहे मास्तर? इथं जर बघितलं तर 15ने कमी आहे. किती जणांमध्ये कमी आहे? 10 जणांमध्ये कमी आहे मास्तर. किती झालं? 150 झालं. म्हणजे मास्तर इकडे लक्ष द्या, डेव्हिएशन काय सांगतं. आता हा एक्स काढायचा आहे मास्तर, सगळ्यांची सरासरी 20 यायला पाहिजे. इथं टोटल किती झालं? मायनस मध्ये किती? आपण मायनस मध्ये 50 आणि 150, मायनस मध्ये 200 मास्तर. मायनस 200 तर मास्तर आपण माग आहेत 200, यांची सरासरी केली तर किती माग आहेत? 200 माग आहेत. मग इथं किती व्हायला पाहिजे? प्लस. जर बॅलन्स करायचं असलं तुम्हाला सर्वांची सरासरी 200 आणायची असली मास्तर, जो राहिलाय तो प्लस 200 पाहिजे. आणि किती जणांमध्ये पाहिजे? किती जणांचं प्लस 200 यायला पाहिजे? 5 जणांमध्ये. म्हणजे एकामध्ये किती यायला पाहिजे रे? इकडे लक्ष द्या, 40 यायला पाहिजे. म्हणजे मास्तर ही प्लस 40 पाहिजे. ए मास्तर ही प्लस 40 पाहिजे. कुणापेक्षा? ह्याच्यापेक्षा. 20 प्लस 40 हे झालं 60. इकडे लक्ष द्या. अजून तुम्हाला कळालं नसेल तर डेव्हिएशन ही एक पद्धत आहे, दोनदा तीनदा सोडवल्याशिवाय कळत नाही. दोनदा तीनदा ह्याचं मिनिंग आहे, मॅथमॅटिकल मिनिंग आहे. ही काय म्हणतंय? जर हे बघा इकडे लक्ष द्या, अजून एकदा सांगतो. 20 पेक्षा हे कितीने कमी आहे? 10ने कमी. ही शॉर्टकट आहे, ह्याच्यामध्ये फॉर्म्युला वापरायची गरज नाही. 20 पेक्षा हे किती कमी आहे? 10ने कमी. कितीने कमी? 10ने. किती जणांमध्ये कमी आहे? 5 जणांमध्ये. म्हणजे हे 50 माग आहे. ओके. 20 आहे इथं 5ने, इथं 15ने कमी आहे. 20 पेक्षा हे 5ने. किती जण कमी आहेत? 10ने. म्हणजे हे 150ने कमी आहेत मास्तर. हे टोटल कमी किती आहेत? 200ने. मग 20 सरासरी पाहिजे असल्यावर बॅलन्स करावं लागेल. इकडची साईड 20 200ने कमी, हे 200ने जास्त करायचंय. किती जणांमध्ये करायचंय? 5 जणांमध्ये करायचंय. म्हणजे प्रत्येकात किती करायचंय? 40 करायचंय. म्हणजे ही संख्या इथं 40ने जास्त आहे, 20 मध्ये किती जास्त आहे? 40. म्हणजे 5 जणांचा सरासरी किती गेला? 60 आला मास्तर. किती आला? 60 आला. काहीच डिफिकल्टी नाही. अशाच पद्धतीने जायचंय. मी ट्रॅडिशनल पद्धतीने सोडवणार आहे. तुम्हाला जर नाही समजलं तर इट्स ओके, इट्स ओके. नाही समजलं तर मी 3दा 4दा जर सांगितलं इथं सोडवताना तर समजून जाईल. ओके. चला, इथं मी डेव्हिएशन पहिल्यांदा वापरणार आहे आणि मग तुमची आपली ट्रॅडिशनल मेथड विभाजनावर. कधी प्रश्न पडलाय? लिपिक पूर्व 2021 ला प्रश्न पडलाय. ए बॉय कम ऑन. ओके. एकदा थंब करायचाय. चला, ए बॉय कम ऑन, कम ऑन. एकदा अजून बघा, डेव्हिएशन पद्धत एकदा समजणार नाही. आता 4-5 प्रॉब्लेम घेऊया, कन्सेप्ट क्लॅरिटी होईल. कन्सेप्ट क्लॅरिटी होईल. ओके. एकदा थंब करा. एकदा समजणार नाही. कारण काय, मी माझ्या बॅचला शिकवत असताना काय करतो, पहिल्यापासून सरासरी शिकवण्यापासून डेव्हिएशनची सवय लावतो. मग त्याचा मिनिंग समजतो. मग ते कधीतरी 4-5 लेक्चर, 2-3 लेक्चर मला पण त्रास होतो. पण ती एकदा लेक्चर मध्ये मेथड आली ना, कुठल्याच सरासरीमध्ये कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. कुठल्याच. ओके. असो. चला, एकदा थंब करा. आपण दोन्ही पद्धतीने जाऊ. दोन्ही पद्धतीने जाऊ. तुम्ही जे आतापर्यंत करत आलाय त्या पद्धतीने पण जाऊ. ओके. म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ही तुम्ही करणारी पद्धत, मी करणारी पद्धत. दोन्ही पण पद्धतीने जाऊ. टेन्शन घेऊ नका. पण माझा उद्देश काय आहे? तुम्हाला यावं. बघा, एका वर्गातील 15 विद्यार्थ्यांची सरासरी 15 वर्ष आहे. ओके. 15 विद्यार्थी आहेत, त्यांची सरासरी किती आहे? क्वांटिटी सरासरी. ओके. 15 विद्यार्थी आहेत, 15 सरासरी. ओके मास्तर. हा, त्यापैकी 5 विद्यार्थ्यांची सरासरी बघा. त्यापैकी हे मेन आहे. ह्याला स्प्लिट केलंय. काय केलंय? 5 विद्यार्थी केले, त्यांची 14 वर्ष केलंय. 9 विद्यार्थ्यांची सरासरी 16 आहे. 9 विद्यार्थी आहेत, त्यांची सरासरी 16 आहे. 9 5 14 राहिलं मास्तर. किती राहिला? 1 विद्यार्थी राहिला, त्याची सरासरी किती आहे विचारलेलं आहे. राहिलेल्या 15व्या विद्यार्थ्याचं म्हणजे 1 विद्यार्थी राहिला मास्तर, त्याची सरासरी किती आहे. ओके. हे तर कळालं. स्प्लिट केलेलं कळालं. मी स्प्लिट केलेलं कळालं मास्तर. मी डेव्हिएशन पद्धतीमध्ये लिहितो. बघा, क्वांटिटी सरासरी लिहितो. ओके मास्तर. इकडे लक्ष द्या. क्वांटिटी सरासरी लिहितो. बघा, मला क्वांटिटी दिली 5, त्यांची सरासरी दिली 14. बॉल इकडे लक्ष दे. मला क्वांटिटी दिली 5 जण, त्यांची सरासरी स्प्लिटचं लिहितो. ओके मास्तर. 9 जण दिले, त्यांची दिली 16. 1 जण दिलाय, त्याची काढायची, त्याला एक्स मानलं, त्याची काढायची. आणि ह्या सगळ्यांची सरासरी किती दिली आहे मास्तर? ह्या सगळ्यांची सरासरी दिली आहे 15. ओके, गॉट इट. मला हे बॅलन्स करायचंय. मला काय करायचंय? सरासरी बॅलन्स करायची. 15 आणायची आहे. मग बॅलन्स करा. इकडे लक्ष द्या. 15 पेक्षा हे कितीने कमी आहे? 15 आणि हे 14 1 ने कमी आहे. किती जणांमध्ये कमी आहे? 5 जणांमध्ये. इथं किती झालं? -5 आलं. ओके. ह्याला गोल करा.
मास्तर 15 पेक्षा हे कितीने जास्त आहे? मास्तर हे झालं एकाचं. मास्तर 15 पेक्षा हे कितीने जास्त आहे? 1 ने जास्त आहे. किती जणांमध्ये जास्त आहे? 9 जणांमध्ये. म्हणजे मास्तर इथं झालं +9. म्हणजे मास्तर इकडे लक्ष द्या, मला बॅलन्स जर इकडे करायचं म्हटलं तर काय झालं? ह्या दोघांचं बघा, -5 + 9 म्हणजे मास्तर किती झालं? +4 झालं. हे +4 झालं. मास्तर इकडे जर बॅलन्स करायचं असलं तर काय सांगतो नियम, काय सांगतो डेव्हिएशनचा? जो फरक पाहिजे तो 0 पाहिजे. इथं +4 आहे तर इथं किती करायचं मास्तर? -4. हे -4 किती जणांमध्ये मिसळायचं? इथं संख्या एकच आहे. म्हणजे मास्तर इकडे लक्ष द्या, हा जो फरक आहे ना -4, म्हणजे ह्याच्यापेक्षा हे कितीने कमी आहे? 4 ने कमी आहे. कितीने कमी आहे? 4 ने कमी आहे. हा मिनिंग झाला. हा जो -4 आहे ना मास्तर, आपण इथं -1 घेत होतो बघा. किती जणांमध्ये? 5 जणांमध्ये. ही -4 आहे किती जणांमध्ये? एकामध्येच आहे, त्यामुळे तसंच राहणार आहे. गॉट इट का? -4 15 मधनं 4 गेले, इथं आलं 11. उत्तर येतंय 11. उत्तर येतंय 11 आहे का? यस. तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवा, मी आता तुमच्या पद्धतीने सोडवतो. बॉय कम ऑन बॉय, मी तुमच्या पद्धतीने सोडवतो, ट्रॅडिशनल पद्धतीने. कशाने? ट्रॅडिशनल पद्धतीने. बघा मी कसं सोडवतो. ओके मास्तर, 15 जणांची सरासरी दिली आहे 15 वर्ष. ओके, सरासरी. ओके, सर्वांची बेरीज भागिले एकूण संख्या. ओके, दॅट्स इट बॉय. ओके, तुम्ही असं सोडवता. सरासरी सर्वांची 15 दिली आहे, बरोबर आहे का? एकूण किती जण आहेत मास्तर? 15 जण आहेत. ओके, हे बाळ इकडे लक्ष द्या. एकूण किती जण आहेत? 15 जण आहेत. ओके, सर्वांची बेरीज म्हणजे बघा 5 जणांची सरासरी 14 आहे. 5 जणांची सरासरीची बेरीज 14. ओके बाळांनो, झाली हे बेरीज. 9 जणांची 16 आहे. 9 जणांची 16 आहे. काढायची कुणाची? एकाची, त्याची मानली एक्स. गॉट इट का? ओके, ही बेरीज झाली 14 पंचे 70. ओके, 16 × 9 144 अधिक एक्स. 15 इकडे गेलं, 15चं 225 झालं. ओके मास्तर, इथं बेरीज करा. 14 आणि 7, 14 आणि 7 21, 214 झालं प्लस एक्स. हे 214 इकडे आलं, 225. 225 वजा 214 = एक्स. एक्सचं वय आलं 11 वर्ष. किती आलं? 11. तेच आलं. फक्त हिथं काय केलं मास्तर? कॅल्क्युलेशन केले. आणि हिथं काय केले? माइंड कॅल्क्युलेशन वापरले. डेव्हिएशन मध्ये फक्त माइंड कॅल्क्युलेशन असतात. तुम्हाला माइंड कॅल्क्युलेशन असतात, एवढाच फरक आहे, बाकी काहीच नाही. ह्याला थोडासा वेळ जास्त लागतो, ह्याला वेळ कमी लागतो. वाचतो वेळ, पण ह्याला प्रॅक्टिस पाहिजे. ह्याला काय पाहिजे? ही पद्धत वापरायला प्रॅक्टिस पाहिजे. गॉट इट का? कम ऑन बॉय, कम ऑन बॉय. चलो चलो चलो, अजून एकदा सांगतो. डेव्हिएशन सांगू का? बोला. चला बोला बोला, पटपट बोलायचंय. कम ऑन बॉय. बॉय यार, कम ऑन यार, कम ऑन बॉय. हे तुम्ही आतापर्यंत असं सोडवत होतात? ए कम ऑन यार, एनर्जी लेवल हाय पाहिजे. असं नाही चालणार. मॅथ्स हे मॅथ्स. मी वारंवार सांगतो, मॅथ्स सोडवत असताना पेन हातात पाहिजे. ओके, डोकं चालायला पाहिजे. यस यस, एकदा सांगतो, एकदा डेव्हिएशन सांगतो. डेव्हिएशन काय सांगतो? आपल्याला मेन जो आहे ती 15 आहे. 15 दिलेली आहे, ती आपल्याला 15 करायची आहे. 15 सगळ्यांची करायची आहे. म्हणजे त्यांची काही जी बेरीज येईल ती 0 यायला पाहिजे. डेव्हिएशन बॅलन्स सांगतो. डेव्हिएशन म्हणजे फरक. फरक पद्धत आहे ही. फरक जो आहे 15 दिली का, ह्यांच्यात काहीच फरक राहिला नाही पाहिजे बेरजेत. बरोबर आहे का? आता मास्तर 15 ही आहे, पण ह्याची 14 दिली. म्हणजे कितीने कमी दिली? एकाने. किती जणात दिली आहे? 5 जणात. म्हणजे इथं 5 ने कमी आहे. आपल्याला दिलेल्यापेक्षा कितने कमी आहे? 5 ने कमी आहे मास्तर. मास्तर दुसऱ्यात बघितलं, इथं 15, इथं 16 आहे. मास्तर 1 ने जास्त आहे. किती जणात जास्त आहे? 9 जणात जास्त आहे. मग इथं मास्तर 9 मध्ये जास्त आहे. मग दोघात बघितलं तर कितीने जास्त आहे मास्तर? दिलेली सरासरी 4 ने जास्त आहे. मग त्याला बॅलन्स करायचंय म्हणजे काय करायचंय? -4 करायचंय. त्याला जास्त होऊन द्यायचं नाही, आपल्याला तेवढीच करायची सरासरी. म्हणजे बॅलन्स करायचंय म्हणजे 4 अधिक आलंय, त्याला वजा करायचंय. गॉट इट का? कम ऑन बॉय. त्याला काय करायचंय? वजा करायचंय. आता हे वजा किती जणात करायचंय? एकातच करायचंय. म्हणजे तेवढंच राहणार आहे, एकातच करायचंय. किती जणात करायचंय वजा? एकातच करायचंय. मग एकात केलं की हे 15 पेक्षा 4 ने वजा आहे, म्हणजे किती आहे? 11 आहे. गॉट इट? दॅट्स इट, दॅट्स इट. वाचायला शिका. मी फक्त डेव्हिएशन पद्धत ही कन्सेप्ट बेस आहे,
तुम्हाला वाचाय आलं तर डेव्हिएशन कळणार आहे. ओके चलो बॉय कम ऑन. दॅट्स इट. अजून एका प्रॉब्लेमला वापरणार आहे. त्यामुळे तुमची डेव्हिएशन पद्धत आज होणार आहे. तुम्ही नवं काहीतरी शिकून जाणार आहात आणि जाताना मित्रांना नक्की सांगा मॅथचे सेशन होत आहेत करा. विशाल सर जेवढ्या ताकदीने शिकवतात तेवढ्या ताकदीने मी मुळीच मला वाटत नाही की शिकवत असेल, पण मी तुम्हाला सांगतो की त्यांच्या बरोबर येण्याचा ट्राय करतोय, कारण त्यांची एनर्जी लेवल, त्यांचा शिकवण्याचा अनुभव खूप जास्त आहे. त्यांनी मला संधी दिली आहे, मी त्याला 100% देण्याचा ट्राय करतोय की तुम्हाला आयोगाच्या पेपरमध्ये हे रिफ्लेक्ट व्हावं. ओके चला शीट मध्ये बाळांनो आता क्वेश्चन केलेले आहेत. शीट मध्ये काय झालं, टॉपिकचं नाव वेगळं झालं, खाली क्वेश्चन वेगळे झालते. तर मी आता अपलोड केलेले आहे. ओके अपलोड केलेली आहे ती शीट बघा जाऊन. ओके लेक्चर झाल्यावर बघा. आता लेक्चर बघा. लेक्चर झाल्यानंतर शीट प्रिंट करा आणि मग ती सोडवा. ओके चलो बॉय कम ऑन. ओके चला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. बघा आता डेव्हिएशन अजून एकदा वापरायचे बाळांनो, लक्ष द्या. एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची सरासरी 14 वर्षे. सर्व विद्यार्थी किती विद्यार्थी माहितीत का नाही? सर्व विद्यार्थ्यांची सरासरी 14 वर्षे. ओके सर्व विद्यार्थी वय सरासरी किती आहे? 14. बरं मास्तर. त्यापैकी 10 मुलांच्या वयाची सरासरी 12 वर्षे. ह्यापैकी ह्याचं स्प्लिट काय केलंय बघा. ह्याला स्प्लिट केलंय, ह्याला काय केलंय विभागलंय. ह्याला विभागलंय 10 मुलं. किती वर्षे? 12 वर्षे. ओके मास्तर बोला 12 वर्षे. ओके राहिलेल्या मुलांची वयाची सरासरी 15 वर्षे. राहिलेली मुलं एक्स मानू, ह्यांची किती आहे? 15 वर्षे. ओके माहिती आहे संपूर्ण. आता काय करायचं, त्या वर्गात एकूण विद्यार्थी किती आपल्याला माहिती आहेत? नाहीत माहिती. ओके आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला माहिती आहे मास्तर सर्व. ओके क्वांटिटी आणि सरासरी मी दोनच पद्धतीने लिहितोय, एकच फॉर्मॅट लिहितोय. क्वांटिटी किती आहे? 10 मुलं आहेत. ओके मास्तर किती वर्षे? सरासरी 12. ह्या सर्वांची बरोबर आहे का? आता राहिलेली मुलं किती आहेत मास्तर? माहित नाहीत म्हणजे एक्स मानली. त्यांची सरासरी किती आहे? 15 वर्षे. मास्तर इकडे लक्ष द्या. ह्या सगळ्यांचं मिळून टोटल सरासरी किती आहे? 14 वर्षे. ओके मास्तर कळालं. आता डेव्हिएशन वापरा. चला बोला. 14 पेक्षा हे कितीने कमी आहे? 2 ने कमी आहे. किती जणांमध्ये कमी आहे? 10 जणांमध्ये कमी आहे. म्हणजे किती झालं मास्तर? मास्तर किती झालं? मास्तर कम ऑन वजा 20 झालं. मास्तर याला जर बरोबर करायचं असलं, मास्तर इकडे लक्ष द्या, ही जर बरोबर करायचं असलं, बॅलन्स करायचं असलं तर इथं +20 यायला पाहिजे. बघू येतंय का? पण इथं संख्या दिली आहे बघा. 14 पेक्षा हे कितीने जास्त आहे? 1 ने. कितने जास्त आहे? 14 पेक्षा 1 ने जास्त आहे. किती जणांमध्ये जास्त आहे? माहित नाही. पण मास्तर इथं वजा 20 आहे. इथं जर आलं ह्यांचं तर +20 यायला पाहिजे. हे वजा 20 इकडे बरोबर किती यायला पाहिजे? +20 यायला पाहिजे. म्हणजे एक्स ची किंमत किती झाली? 20 झाली. एक्स ची किंमत 20 झाली मास्तर. टोटल संख्या किती झाली विद्यार्थ्यांची? 30 झाली. पर्याय आहे का? आहे. चला बोला. ही असतो डेव्हिएशन पद्धत. ही असते डेव्हिएशन पद्धत. सेशन अप्रतिम डेव्हिएशन. यस तुम्ही खूप छान शिकवता सर, तुमच्यामुळे माझी मॅथची भीती गेली. ओके कम ऑन बॉय. किती इझी क्वेश्चन होता, पण तुम्हाला काय करताय आयोग कॅल्क्युलेशन करायला भाग पडतंय. तुम्हाला ही मेथड समजलेली नसेल तर आता 2-3 प्रश्नात क्लेरिफाय होणार आहे. काय म्हणतो इकडे लक्ष द्या. ही पद्धत सरासरीला अजून एक फॉर्म्युला सांगतो. 3च करायचे. सरासरीला मी काय सांगतोय? 3च. पहिले बघा नंबरवर आपण 6 प्रॉब्लेम घेतले. त्याच्यामध्ये कन्सेप्ट काय वापरले त्यांनी? मध्य संख्येची कन्सेप्ट वापरली. आणि परत काय वापरली? गुणाकार, अधिक, वजाबाकी. तेवढीच सरासरी बदलते. 2च कन्सेप्ट वापरले. आता बघा डेव्हिएशन पद्धत आणि अजून एक फॉर्म्युला आहे. एखाद्या क्रिकेटरने वापरलं, याव केलं त्याव केलं. कॅल्क्युलेशनची 0 गरज आहे. फक्त बघत राहा 15-20 मिनिटं. ओके चलो बॉय कम ऑन. अजून एकदा सांगतो. ओके सर्वांची सरासरी 14 दिलती. 10 जणांची 12 दिलती. 14 पेक्षा हे 12 किती आहे? 2 ने कमी आहे. किती जणांमध्ये? 10 जणांमध्ये. वजा 20 आहे. त्याला जर बॅलन्स करायचं म्हटलं तर इथं +20 यायला पाहिजे होतं. 14 पेक्षा हे कितीने जास्त? 1 ने. किती जणांमध्ये? x जणांमध्ये. त्यांची किती यायला पाहिजे? 20 यायला पाहिजे. म्हणजे x ची किंमत किती आली? 20 आली. 20 आणि 10 टोटल संख्या किती झाली? 30 झाली. आता तुम्ही कसं सोडवणार एक्झाम मध्ये पोरं ट्रॅडिशनल पद्धतीने तुम्ही जे सोडवताय पद्धत ती कशी आहे मी सांगतो. ओके इकडे लक्ष द्या. सर्व विद्यार्थी किती आहेत मास्तर? 10 मुलं आणि हे. ओके 10 मुलं आणि x मानलं.
15 मुलांची सरासरी x मानली आणि 10 मुलं म्हणजे सर्व बरोबर मास्तर सरासरी किती झाली? सरासरी आहे 14 सर्वांची, बरोबर आहे का? परीक्षेत कसं सोडवणार? सर्वांची सरासरी 10 मुलांची सरासरीची बेरीज, ओके, आणि 15 इंटू x मुलांची बेरीज, ही झाली सर्वांची बेरीज. टोटल मुलं किती? 10 प्लस x, एवढी मुलं आहेत. तुम्ही कॅल्क्युलेशन करणार, ओके, असं कॅल्क्युलेशन करणार. हा फॉर्म्युला काय आहे मास्तर? सरासरी, एकूण बेरीज आणि एकूण संख्या. ओके, कॅल्क्युलेशन आहे, त्यामध्ये चुकण्याची शक्यता आहे, पण तुम्ही करा कॅल्क्युलेशन. बघा कॅल्क्युलेशन काय सांगतात, बोला. चला मी कॅल्क्युलेशन करतो बाबा, मला म्हणतात मास्तर करत नाही कॅल्क्युलेशन. चला हे इकडं आलं 14 10 प्लस x 120 प्लस 15x. बोला बोला, इकडे लक्ष द्या. 140 प्लस 14x इज इक्वल टू 120 प्लस 15x. हे x इकडे नेलं, किती आलं? x आलं. 140 मधनं हे 120 गेलं, 20 आलं. x ची किंमत किती आली? 20. टोटल विद्यार्थी संख्या इथं 20 आलं. टोटल संख्या किती? 10 आणि 20 किती झाली टोटल संख्या? x आलं 20, आधीचे 10, टोटल संख्या किती? 30. बोला कम ऑन बॉय, सेम उत्तर आलं. ओके, 20 कुठनं आलं? अरे बाळा 20 इथं डेव्हिएशन पद्धत मध्ये मी सांगतोय. डेव्हिएशन म्हणजे काय? बॅलन्स करायचं. इथं वजा 20 आहे ना, इथं किती बॅलन्स करण्यासाठी यायला पाहिजे? अधिक 20 यायला पाहिजे. हे डेव्हिएशन म्हणजे फरक शून्य यावा. इथं जर वजा 40 असतं तर इकडं अधिक 40 आलं असतं. इथं अधिक 40 असतं तर इथं वजा 40 आलं असतं. गॉट इट का? यस. हा, आता पोरग काय म्हणतोय माहिती का? सर ट्रॅडिशनल वेळ खाऊ आहे. यस, कम ऑन. आता डेव्हिएशन जेव्हा कळते तेव्हा ट्रॅडिशनल कोणच वापरत नाही. डेव्हिएशन जेव्हा कळते तेव्हा, पण तुम्हाला प्रश्न कळला पाहिजे स्प्लिटचा आहे का कशाचा आहे. ओके, चला बॉय कम ऑन. परत एकदा कधी विचारलाय प्रश्न? चला बोला. हा आता जस्ट विचारलेला प्रश्न आहे, मला वाटतंय त्याचं काही प्रश्नाचं, हे आयोगाचाच प्रश्न आहे. संपादने चाचणीतील विद्यार्थ्यांना गटाची सरासरी. ओके, संपादन चाचणीतील विद्यार्थ्यांच्या गटाची सरासरी म्हणजे संपूर्ण सरासरी दिली. संपूर्ण गटाची सरासरी किती आहे? 62 आहे. बघा मी कसं सिस्टमॅटिक लिहितोय. उच्चांकी गुण प्राप्त करणाऱ्या 20% विद्यार्थ्यांची सरासरी, 20%ची सरासरी किती? ह्याला स्प्लिट केलं. संपूर्ण म्हणजे मास्तर किती? 100%, बरोबर आहे का? ह्याला स्प्लिट केलं. बघा स्प्लिट कसं केलं? ह्याला विभागलं. 20% त्यांची सरासरी, 20%ची सरासरी 89. ओके, असून निच्चांकी गुण प्राप्त 25%, कमी गुण प्राप्तांची संख्या किती? 25%, त्यांची सरासरी 36 आहे. आता मास्तर काय आहे? उरलेल्या मधल्या टक्केवारी, मधली टक्केवारी किती उरली? 100 मधनं किती गेलं? 20 आणि 25, 45 गेलं. उरलं किती मास्तर? 55 उरले. मधले उरलेले 100 मधनं उरलेले लागले, हे आहेत उरलेले. हे कळायला पाहिजे, ही तुम्हाला ट्रिक करायला पाहिजे की उरलेले म्हणजे त्याला ही म्हणायचंय की 45 संपल्यात, राहिल्यात किती? 25. उरलेल्यांची सरासरी दर्शवणारा उत्तर, उरलेल्याची सरासरी किती? x मानू. ओके, आता डेव्हिएशनने अजून एकदा बॅलन्स करू. मास्तर संख्या 20 आहे, क्वांटिटी म्हणजे पर्सेंटेज, त्यांची सरासरी 89 आहे. बघा मी कसं मांडतोय. ओके, ह्याची क्वांटिटी 25 आहे, ह्याची सरासरी 36 आहे मास्तर. ओके, आपल्याला क्वांटिटी किती आहे? 55 आहे बघा, आणि त्यांची सरासरी किती आहे मास्तर? x आहे. गॉट इट? यस मास्तर. आता ह्या सगळ्यांची सरासरी किती आहे मास्तर? सगळ्यांची सरासरी आहे 62. ओके, डेव्हिएशन पद्धत. चला बोला बोला, लास्टचा प्रश्न आहे डेव्हिएशनचा, लास्टचा प्रश्न आहे बॉय कम ऑन. ओके चला 62 आहे मास्तर. आता मला बॅलन्स करायचंय, मला बॅलन्स करायचंय ह्या दोघांचं ह्याच्यासोबत बॅलन्स करायचं, जे सांगितलंय त्यासोबत बॅलन्स करायचं. 62 पेक्षा हे किती जास्त आहे? ओके, 9 मधनं 2 गेले 7 जास्त आहे, आणि 8 मधनं 2 27 ने जास्त आहे. जास्त आहे म्हणल्यावर अधिक आहे. किती जणांमध्ये जास्त आहे? 20 जणांमध्ये जास्त आहे. 27 दुने 540 जास्त आहे. कोण पहिला निघला? पहिला काय निघला? 240 जास्त आहे. ओके मास्तर. आता दुसरा बघा, 62 पेक्षा हा कमी आहे. 62 पेक्षा कमी आहे. कितने कमी आहे? 62 वजा 36, 12तनं 6 गेले 6, 5तनं 3 गेले 2, 26 ने कमी आहे. वजा 26 किती जणांमध्ये कमी आहे? 25 जणांमध्ये कमी आहे. गॉट इट का? 25 क 150 ला 15, 25 दुने 50, 60 65 वजा 650. म्हणजे मास्तर ह्या दोघात जर बघितलं
तर हा कमी आहे, हा जास्त आहे. ह्या दोघांचा फरक किती आहे मास्तर? ह्या दोघांची बेरीज केली तर किती येते? वजा येते. वजा येते कारण हा मोठा आहे, हा मोठा आहे. शून्याला शून्य, 5तनं 4 गेले 1, 6तनं 5 गेले 1. मास्तर 110 वजा आहे. ह्या सर्वांची बेरीज किती झाली? 110 झाली. मास्तर आता मला बॅलन्स करायचं. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. बॅलन्स करायचे. कम ऑन बॉय. इथं जर वजा आलं तर इकडे बॅलन्स करायला अधिक वापरायचं. किती वापरायचं? 110 अधिक करायला वापरायचं. ह्याला म्हणायचं डेव्हिएशन. बॅलन्स केलं, इक्वेशन बॅलन्स केलं. आता ही 110 किती जणांमध्ये मिसळायचंय? 55 जणांना. क्वांटिटी बघा, 110 डेव्हिएशन आलं, किती जणांमध्ये गेलं? 55 जणांमध्ये गेलं. म्हणजे एकामध्ये किती गेलं मास्तर? 55 दुने गेलं. म्हणजे मास्तर हे 62 आहे, हे 2 ने मोठं आहे. किती जणांमध्ये? 55 जणांमध्ये गेल्यावर किती राहिलं? अधिक 2 राहिलं. म्हणजे 62 पेक्षा हे 2 ने मोठं आहे. 2 ने मोठं आहे म्हणजे हे किती आहे? हे 64 आहे. हे किती आहे? हे 64 आहे. आणि हे आलं का उत्तर? उत्तर आहे का बघा शीट मध्ये? उत्तर आहे का? यस बॉय, कम ऑन. हे आयोगाचा प्रश्न आहे, रिसेंट प्रश्न आलेला आहे. नो कॅल्क्युलेशन, ओनली डेव्हिएशन. ओनली डेव्हिएशन. डेव्हिएशन अर्थपूर्ण आहे. आता कळायला लागलं असं. आता क्लिप झालं का सांगा मला? 3-4 प्रॉब्लेम झाले, डेव्हिएशन वर घेतले. आता डेव्हिएशन थोडस तरी आलं असेल. अजून एकदा लेक्चर बघितलं ना, आग ओकणार आहेत तुम्ही. जमतंय जमतंय. आता तुम्ही आग ओकणार आहेत. मला माहिती आहे ना, मला माहिती आहे ना तुम्ही काय करणार आहेत. आता हे डेव्हिएशन पद्धत आली ना, तुम्ही बाकी काहीच वापरणार नाही. चला ट्रेडिशनल सोडू, ट्रेडिशनल सोडू. चला बोला. ओके चला मास्तर. ओके सरासरी. ट्रेडिशनलचं फक्त मी तुम्हाला देतो, कॅल्क्युलेशन तुम्ही करा. सरासरी बेरीज भागिले संख्या. ओके बेरीज किती आहे मास्तर? सगळ्यांची बेरीज करा. ह्याची 20%. 20 ची सरासरी 89 आहे, अधिक 25 ची सरासरी 36 आहे, 1 ची सरासरी 55 जण आहेत. ओके ही सगळे आणि हे टोटल 100 जण आहेत, त्यांची सरासरी 62 आहे. एवढं कॅल्क्युलेशन करायचं म्हणल्यावर 5 मिनिटं मला परीक्षेत लागतील. किती मिनिटं? चला बोला. ही वेळ खाऊ आहे, वेळ खाऊ आहे. बोला 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 बोला. चलो बॉय कम ऑन यार. सरासरीमध्ये वेगळं. आता तुम्हाला जर एका सामन्यात एक माणूस आला गेला, ती जर प्रॉब्लेम कन्फ्युज होत असेल तर आता थंब करा आणि 5 मिनिटांनंतर ते प्रॉब्लेम तुम्ही तोंडी सोडवताना हे मी तुम्हाला लिहून देतो. ते प्रॉब्लेम तोंडी सोडवताल हे मी लिहून देतो. एखाद्या क्रिकेटरने 96 रन काढले, मग सरासरी एवढ्यांनी वाढली, मग त्यांनी आधीची सरासरी किती, मागची सरासरी किती, सगळं येणार. सगळं येणार. एखादी शिक्षक आली, शिक्षक वर्गात आली, सरासरी वय वाढलं, शिक्षक आलीचं वजन किती. टेन्शन घेऊ नका. सगळे गाणे वाजणार, सगळे गाणे वाजणार आणि ते 1 मिनिटाच्या आत वाजणार. मग तुम्ही रिमिक्स करायचं, त्याला डीजे म्हणायचं. काय म्हणायचं? डीजे म्हणायचं. काय म्हणायचं? डीजे. चला त्यात 100% कन्फ्युज होतात. ओके ओके त्यात आता आपण त्या प्रकारचे प्रॉब्लेम घेऊया. ओके मला वाटतं 5व्यातच आहे तो. हा प्रॉब्लेम कितवा झाला हो? 10वा झाला. 10वा झाला. ओके 11वा. 12व्यापासून आपले 2 प्रॉब्लेम राहिले ना, सरासरी बेस ऍव्हरेज. मला हे सांगायचंय हा प्रॉब्लेम खूप हॉट आहे, म्हणजे खूप येत आहेत हा प्रॉब्लेम. आयोगाचे हॉट लिस्टवर जर प्रॉब्लेम आहे तर तो हा हॉट प्रॉब्लेम आहे. ओके चलो बॉय कम ऑन. एकदा आग लावायची आहे म्हणजे मी तुम्हाला कन्सेप्ट एक बेसिक सांगायला तयार आहे. मी तुम्हाला कन्सेप्ट सांगायला तयार आहे. हे प्रॉब्लेम विदिन 1 मिनिटाच्या आत आणि 10 सेकंद कुणाकुणाला जर कॅल्क्युलेशन येतील तर ते सोडू शकतायत. फक्त मला एकदा आग द्या कमेंट बॉक्स मध्ये. मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. कॉन्सन्ट्रेशन फुल ठेवा, पेन खाली ठेवा, फक्त लक्ष द्या. 2 मिनिटं माझ्याकडे. डेव्हिएशन पेक्षा सोपी आहे, सगळ्यात सोपी पद्धत आहे. चलो बॉय कम ऑन यार, कम ऑन यार. हे एनर्जी हाय लेवल पाहिजे. गणित म्हणलं की एनर्जी लेवल हाय पाहिजे. गॉट इट बॉय कम ऑन. यस 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 ओके यस यस. आपल्या सेशनला अजून 10 ते 15 मिनिटं लागतील. टेन्शन घेऊ नका, कारण तुम्ही शॉर्टकट शिकणार आहेत आणि शॉर्टकटने तुम्ही एका सेकंदात प्रॉब्लेम मारणार आहेत. बघा मी सांगतो शॉर्टकट. चला बोला. ओके इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. जर इकडे लक्ष द्या, जर एखादा व्यक्ती समावेश किंवा निघून जात असेल, समावेश होतो किंवा निघून जातो किंवा बदली होतो,
बदली होतो. ओके, एखादा व्यक्ती समावेश होतो, निघून जातो, बदली होतो. असा जर प्रॉब्लेम आला तर आपला एक रामबाण, ओके, फॉर्म्युला आहे रामबाण. ओके, चला रामबाण फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचं. ओके, नवीन बघा फॉर्म्युला काय आहे, नवीन आलेला, ओके, नवीन आलेला, मग ती असेल नवीन आलेला शिक्षक, रन आलेले असतील नवीन सामन्यात, किंवा एखादा व्यक्ती आलेला असेल, काही पण असू द्या, ती बरोबर नवीन आलेल्या व्यक्ती, रिप्लेस झालेला व्यक्ती, त्याचं वय काय, रन असतील ते असेल. गॉट इट का? नवीन पुढच्या सामन्यात त्याच्या बघा ती इज इक्वल टू काय असते, आधीची सरासरी. ती इज इक्वल टू काय असते, आधीची सरासरी. इकडे लक्ष द्या, हा फॉर्म्युला कोणीच सांगणार नाही तुम्हाला. इकडे लक्ष द्या, ओल्ड ऍव्हरेज, इंग्लिश मधनं काय म्हणतात, ओल्ड ऍव्हरेज, अधिक वजा ती आल्यानंतर आधीच्या ऍव्हरेज मध्ये काय होतो, बदल होतो. ए बॉय कम ऑन यार, आधीच्या ऍव्हरेज मध्ये काय होतो, बदल होतो. कमी होतो किंवा वाढ होते, दोनच बदल होतात मास्तर. कमी होतो किंवा वाढ होते, वाढ असेल तर अधिक, अधिक कुणाला घ्यायचं, वाढला घ्यायचं, आणि वजा कुणाला घ्यायचं, कमीला घ्यायचं. आणि मास्तर लास्टला ह्याला गुणुले काय करायचं, फायनल मेंबर, म्हणजे एकूण संख्या किती, आता सध्या संख्या किती, एकूण संख्या, फायनल संख्या किती आहे ती घ्यायची. गॉट इट का? गॉट इट का? आता इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आपण प्रॉब्लेम कडे जाणार आहेत. एक प्लीज मला हे सांगू द्या. ओके, एक शिक्षक आला, आधीची सरासरी, मी बघा हे किती सोपं आहे. हे बघा 12 माणसं होते, 12 विद्यार्थी होते. ओके, त्यांची सरासरी 40 होती. बघा त्यांची सरासरी 40 होती. शिक्षक वृंद आले, सरासरी 4 ने वाढली. कितने वाढली? 4 ने वाढली. शिक्षकाचं वजन काय? मास्तर नवीन आलेल्या शिक्षकाचं फॉर्म्युल्यात ठेवू. हे बाळांनो प्रॉब्लेम समजला का? 12 विद्यार्थी होते, त्यांची सरासरी 40 होती. शिक्षक किती वर्षाचा आला? 4 ने वाढली. सरासरी काय झाली? 4 ने वाढली. शिक्षक किती आला? नवीन शिक्षक आलेला, त्याचं वय काढायचंय. आधीची सरासरी किती आहे मास्तर? 40 आहे. वाढली का कमी झाली मास्तर? वाढली. कितीने? 4 ने. आता एकूण संख्या किती झाली मास्तर? आधी 12 होती, आता शिक्षक आला, एकूण संख्या किती झाली? 13. इथं कन्फ्युज व्हायचं नाही. एकूण संख्या म्हणजे आता सध्या किती आहे ती संख्या, ती किती झाली? 13 झाली. ओके, 4 13 किती? 52. किती झालं? 92 वय झालं. किती वेळ लागला मास्तर? किती वेळ लागला? सेकंड लागले. किती वेळ लागला? सेकंड लागले. म्हणजे एखादा माणूस आला, गेला, सरासरीमध्ये काय बदल होईल, काय होईल, हे जे आहे हे मी तुम्हाला सांगतो विदिन अ सेकंड मध्ये सुटेल. फक्त हा फॉर्म्युल्याला स्टार करा, लिहून घ्या, पटकन लिहून घ्या. यस, ओके, यस, कम ऑन बॉय, यस. हा फॉर्म्युला डेव्हिएशन मध्ये मी सोडू आपण. डेव्हिएशननी मी सगळं समजतंय, अख्खी सरासरी डेव्हिएशननी समजते. पण हा फॉर्म्युला आहे ना, हा फॉर्म्युला टाइम वाचवतो डेव्हिएशन पेक्षा अशा प्रॉब्लेमला. त्यामुळे मी खूप रिसर्च करून काढलेला आहे हा फॉर्म्युला. तुम्हाला कुठंच ही मॅथमॅटिकली प्रूव्हन नाही, पण मी प्रूव्हन केलेला आहे. ती कुठं पण लावा, 100% लागणार. किती टक्के? 100%. चला आयोगाच्या पेपरला लावून बघू, चला बोला. आता हा आग लावायची आहे. मी एक लावतो, तुम्ही बाकीचे लावायचे. ओके, चलो बॉय कम ऑन. एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो. त्यांनी काय दिलंय माहिती का? 19व्या डावात धावा करतो, त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. बरोबर, 4 ने वाढते. किती सरासरी मास्तर? 19व्या डावात 19व्या डावात किती धावा करतो? 98. म्हणजे ह्यांनी काय केलंय मास्तर? नवीन सामन्यात धावा. ओके, नवीन सामना धावा. ओके, हितल्या सामन्यात तुम्हाला जी फॉर्म्युल्यात होतं ना नवीन सामना, ती हित आहे. बरोबर आहे का? फॉर्म्युला बघा, आधीची सरासरी फॉर्म्युला काय आहे? आधीची सरासरी प्लस और मायनस, वाढ किंवा कमी होणे. ओके, आणि एकूण संख्या, त्याला गुणुले काय आहे? एकूण संख्या. मास्तर हिथं फक्त उलट दिलेलं आहे. तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, 19व्या डावात 98 धावा काढतो. म्हणजे तो आला ना सामन्यात, त्याने नवीन सामन्यात किती धावा काढल्या? 98 धावा काढल्या. बघा इथं बघा, फक्त एक चेंज दिलाय. ओके, त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. आधीची सरासरी काहीच माहित नाही मास्तर, एक्स मानली.
आधीची सरासरी किती आहे? एक्स मानली आधीची सरासरी. गॉट इट का? माहित नाही. 19व्या डाव्यानंतर त्याची सरासरी किती असेल? बरं मास्तर काढू. आधीची तर काढू. कितने वाढली मास्तर? 4 ने वाढली. किती डावात? 6 वाढली. एकूण डाव किती झाले मास्तर? एकूण 19 डाव झाले. 19व्या डावात त्यांनी संख्या हितली दिली मास्तर, आधीची सरासरी दिली नाही, आता हितली दिली आहे. हे बाळांनो, ह्यांनी पुढच्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये हितलं देतात. त्यांनी पुढचा सामना, आपण काय म्हणतो, शिक्षक येऊन भेटणार, मग त्यांनी काय केलं? शिक्षकाचं वयच दिलं म्हणजे मास्तर हे दिलंय त्यांनी. धाव संख्येत क्रिकेटमध्ये ती ऑलरेडी काय करतात? नेक्स्ट सामन्यात काय करणार ते दिलं जातं. ओके, मग आधीची सरासरी येते. तुम्हाला काय सांगितलीये? प्रश्न नीट वाचायचा. आपल्याला आधीची सरासरी निघतीये. ओके, चला. 19 चोक किती झालं? 19 चोक 76. किती? 38 76. बरोबर आहे का? 76 98 मधनं 76 गेलं बाळांनो. आधीची सरासरी आली 22. आता तुम्हाला काय सांगितली? आधीची सरासरी 22 आली. इकडे लक्ष द्या. कम ऑन बॉय. 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे? प्रश्नात काय विचारलंय? नीट लक्ष द्या. आणि 19व्या डावात 98 धावा करतो, त्यामुळे 4 ने वाढते. म्हणजे आधी किती होती मास्तर? आधी आपली आता काढली 22 होती. ओके, ही कधी होती? आधी म्हणजे 18व्या सामन्यात. आता किती झाली मास्तर? 4 ने वाढली. मग x अधिक 4 म्हणजे 22 अधिक 4 झाली 26. गॉट इट बॉय. चला बॉय. आधीची झाली, आधीची निघली. ए कम ऑन बॉय, इथं चुकायचं नाही. 22 उत्तर कुणी दिलं? मी मारला. कम ऑन बॉय यार, चुकायचं नाही. ही कटली समय झालीये. फॉर्म्युला काय सांगतोय? आधीची. तुला विचारली कुठली? आत्ताची विचारलीये. 4 ने वाढल्यावर. मग काढ ना, ह्याच्यात 4 अधिक कर ना. ट्रॅप होता. आयोगाने काय लावला होता? ट्रॅप लावला होता. ओके मास्तर. आता हीच प्रश्न मी डेव्हिएशननी सोडवतो. बॉय कम ऑन. हीच प्रश्न डेव्हिएशननी सोडवतो. चला, डेव्हिएशन माझा रामबाण आहे. जेव्हा सरासरी शिकवतो ना मी, तेव्हा एकच शिकवतो. काय? डेव्हिएशन. असंच करून घेतो पोरग. डेव्हिएशन मध्ये कन्सेप्ट बेस चाललं पाहिजे. ओके, मला काय दिलंय मास्तर? 18 होत्या. क्वांटिटी काय होती? 18 सामने होते. त्याच्यात सरासरी काय दिली ती मास्तर? दिली नव्हती. एक्स मानली. किती मानली? एक्स मानली. 19वा एक सामना खेळलो, त्यात मी धावा किती काढल्या? 98. एकाच सामन्यात काढल्या म्हणजे सरासरी तेवढीच झाली मास्तर. आणि जर सगळ्यांची मिळून सरासरी केली तर सरासरी कितीने वाढतीये? 4 ने वाढतीये. म्हणजे ह्याच्यापेक्षा हा कितीने मोठा आहे? 4 ने बारीक आहे. ही मोठा आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा हा कितीने बारीक आहे? 4 ने. किती जणांमध्ये बारीक आहे? 18 जणांमध्ये. 18 चोक किती झालं मास्तर? 72 झालं. गॉट इट का मास्तर? बॅलन्स करण्यासाठी इथं किती करावं लागेल? अधिक 72 करावं लागेल. हे मास्तर, अधिक 72 करावं लागेल. इथं काय? वजा 72 आहे. इथं काय करावं लागेल? अधिक 72 करावं लागेल. म्हणजे मास्तर x अधिक 4 मास्तर x अधिक 4 अधिक 72 केलं की मला 98 येतं. ह्याचा मिनिंग काय? ह्याच्यापेक्षा हा 72 ने मोठा आहे. गॉट इट का? म्हणजे ह्याची आणि ह्याची बेरीज 98 आहे. म्हणजे 72 ने मोठा आहे. म्हणजे मास्तर 72 जर इकडे घेतलं तर हे आलं 26 आणि x+4 म्हणजे हीच काढायची. आत्ताची सरासरी, वाढलेली सरासरी कितीने? 4 ने. ती किती आहे? 26 आहे. डायरेक्ट उत्तर निघलं डेव्हिएशनने. चलो बॉय कम ऑन. मीनिंग समजले पाहिजे. चला पुढचा प्रॉब्लेम. फॉर्म्युला समजला बॉय कम ऑन. चलो पुढचा प्रॉब्लेम ह्याच्यावरच. चला बोला. आता तुम्ही सांगायचं यार. मी फक्त फॉर्म्युला लिहिणार आहे. ओके, चला मी फक्त काय करणार आहे? फॉर्म्युला लिहिणार आहे. ओके, नवीन सामन्याचे रन किंवा नवीन शिक्षकाचं वय, शिक्षक वय, नवीन आलेला व्यक्ती, काही पण असेल. ओके, इज इक्वल टू आधीची सरासरी. ओके, चला पटकन सांगायचं. मी फॉर्म्युला लिहीपर्यंत प्लस और मायनस वाढ किंवा कमी गुणुले एकूण संख्या. ओके, एवढाच फॉर्म्युला आहे, बाकी काहीच नाही. बोला. आणि ह्या फॉर्म्युल्याला रामबाण म्हणायचं. काय म्हणायचं? रामबाण. ओके, चला बोला. मी फक्त फॉर्म्युल्यामध्ये ठेवणार आहे, बाकी काहीच नाही करणार आहे. ओके, चलो बॉय कम ऑन यार. अंडरस्टँड झाला का फॉर्म्युला?
फॉर्म्युला अंडरस्टँड झाला का? ओके चलो, फॉर्म्युला अंडरस्टँड झाला का? हा आपला रामबाण फॉर्म्युला आहे, मी इथं ठेवतो. ओके चलो बॉय कम ऑन. ओके मास्तर, झाला झाला. किती आलं, किती आलं मास्तर? उत्तर एका सेकंदात द्यायला लागली पोरं, म्हणजे जमलंय जमलंय जातंय, म्हणजे फ्रिक्वेन्सी मॅच झाली. मला ह्याचं टेन्शन होतं, मी इतक्या टॅलेंटेड जे अधिकारी होणार आहेत. आम्ही इंजिनियर हो, आम्ही इंजिनियर कसे असतो माहितीये का? एका रात्रीचा अभ्यास करणारी माणसं असतो आम्ही इंजिनियर. आज पेपर असला की संध्याकाळी अभ्यास करायचा, रात्रभर जागायचं मग पेपर द्यायचा, असे आम्ही इंजिनियर असतो. तुम्ही सिन्सिअर असता, सकाळी 7ला लायब्ररीला जाता, 6ला लायब्ररीला जाता, 11ला उठता. तुम्ही अधिकारी वर्ग, तुमचा जरा रिस्पेक्ट माझ्या मनात जास्त आहे. त्यामुळे मला वाटायचं की माझी फ्रिक्वेन्सी जमतीये का नाही, पण 100% जमायला लागली असं मला वाटतंय, कारण उत्तरं देत आहेत. ओके चला, ओके चला. सचिनने 16 एकदिवस सामन्यात काही सरासरी धाव्या केल्या, बरोबर आहे का? 16 सामन्यात ओके, काही सामना काहीतरी धावा केल्या, माहित नाही, काही सरासरी धावा केल्या. 17व्या सामन्यात 85 धावा केल्या. बघा पुढच्या सामन्यात किती केला? नवीन सामन्यात 85 धावा केल्या. आधीच्या सामन्यात किती केल्या? त्या सरासरी होती माहित नाही, एक्स होती. ओके ओके, धावा केल्यामुळे सरासरी 3 धावांनी वाढली. किती झाली वाढ? किती झाली? 3 झाली. सर्व सामने किती झाले मास्तर? 17 सामने झाले सर्व. ओके चला बोला. तर 16व्या सामन्यापर्यंत सरासरी किती आहे? म्हणजे आधीची सरासरी. 16वे सामने म्हणजे आधीची सरासरी. गॉट इट का? नीट वाचायचं. आधीची सरासरी सांगितली, नंतरची नाही. ओके, आधीची सरासरी बोला. एक्स प्लस 17 त्रिक 51, 85, 85 मधनं 51 गेलं, 5 मधनं 1 गेलं, 4. एक्स इज इक्वल टू 34. एवढी वजाबाकी येत असेल तर मला वाटतंय किती वेळ लागला हो? बोला कमेंट मध्ये लिहा, वेळ आपल्याला किती लागू शकतो असे प्रॉब्लेम आल्यावर. असे प्रॉब्लेम आल्यावर किती वेळ लागू शकतो लिहा. येस बॉय, येस बॉय, कम ऑन बॉय, कम ऑन बॉय. किती वेळ लिहू का? 30 सेकंद लिहू का? मग आपला पेपर आयोगाचा 20 मिनिटात 100% होणार. तुम्ही फक्त 15 दिवस माझ्यासोबत राहा. आपल्याकडे लई जालिमी उपाय आहे, टेन्शन घेऊ नका. इंजिनियर आहेत हम, जुगाडू आदमी है. इंजीनियर जुगाड़ होता है, कहां से भी कहां कैलकुलेशन लेके जाता है, इसलिए इंजीनियर अलग होते. ओके चला. यस 10 सेकंड 15 सेकंड. हा आता समजलं सर. यस यस यस, कम ऑन बॉय. ओके चला, 100% समजणार. अजून तो 3-4 प्रॉब्लेम आहे, टेन्शन घेऊ नका. सरासरीला ह्या मॉडेलच्या बाहेर आयोग विचारत नाही. त्यामुळे हे परफेक्ट शीट करायची 2दा-3दा. आज चुकून दुसरी झालती, आता शीट अपलोड केली, जावा प्रिंट काढा, अजून एकदा लावा, दॅट्स इट. डेव्हिएशननी सोडवायची गरज आहे का? मला वाटतंय नाही. आता डेव्हिएशन उगाच टाइम कशाला घालवायचा आहे? पुढचा होईल ना प्रश्न, पुढचा होईल ना बाबा. चला चला, आता मला पोरांनी सांगायचंय, आता मला सांगायचंय. ओके ए बॉय कम ऑन. काय म्हणतोय बघा. 11व्या सामन्यात खेळताना फलंदाजाने 26 धावा काढून बाद झाला, त्यामुळे मोसमातील धावांची सरासरी 15 ते 16 अशी वाढली. ओके, 11 डावात किती सरासरी झाली? 16 झाली. बर मास्तर, या मोसमात स्वतःची सरासरी 20 पर्यंत नेण्यासाठी त्याने या डावात जितक्या धावा काढणे आवश्यक होते. ओके, त्यांनी 11व्या सामन्यात 26 काढल्या म्हणून 16 झाली. पण ती काय म्हणताय माहिती का? त्याला जर इथं 20 करायची असती ना सरासरी, तर काय केलं असतं? म्हणजे आधी जी सरासरी होती ती 15 होती. हे बघा इथं ट्रॅप आहे, इथं ट्रॅप आहे, लक्षात ठेवा, इथं ट्रॅप आहे. ही जी 15 सरासरी आहे ती किती सामन्यातली मास्तर? 10 सामन्यातली आहे. ट्रॅप आहे. आता ती काय म्हणताय, त्याला 11 सामन्यात किती सरासरी करायची? 20 करायची. अय मास्तर, 10 सामन्यात किती सरासरी? 15. त्याला किती करायची बाबूला? 20 करने की आहे. म्हणजे कितने बढ़ने की आहे? 5 ने बढ़ने की आहे. आपल्या शॉर्टकट मध्ये बसतंय का बघा, आपल्या शॉर्टकट मध्ये बसतंय का बघा. ओके, नवीन सामन्यातील रन, नवीन सामन्यातील रन दिलेत का? नाही. ओके, आधीची सरासरी. ओके, आधीची सरासरी. ओके, प्लस और मायनस, वाढ किंवा कमी इंटू एकूण संख्या. बोला बोला, एकूण संख्या. ओके, त्यांनी काय सांगितलंय? आधीची सरासरी 11व्या सामन्यात 26 धावा केल्या की 16 होती, पण त्याला किती करायची? त्या बाबूला 20 करायची आहे. मग त्यांनी 10 सामन्यात किती सरासरी त्याची? 15 आहे. म्हणजे आधीची सरासरी किती आहे? 15 आहे. त्याला कितीने वाढवायचंय? 15चं 20 करायचंय. म्हणजे वाढ कितीची करायची? 5ची. किती आता सामने झाले मास्तर? 11व्या सामन्यात करायचंय. ही सगळा खेळ कितव्या सामन्यात करायचा आहे त्याला?
11व्या, त्याचा जर 26 रन काढले तर 16च होतोय. इथं रीडिंग नीट करायचंय मास्तर. ओके. 15. आता तुम्हाला काय सांगितली, नवीन सामन्यातील रन सांगितलेत. आतापर्यंत हे देत होतंय, आता हे काढायचंय. किती रन काढावे लागतील तेव्हा सरासरी एवढी होईल. ओके, हे काढायचंय. ओके, 15 आणि 5 55, 55 60 आणि 1 70. किती झालं, आलं का, बोला. पर्याय क्रमांक 4 संयुक्त परीक्षा 2023. चलो बॉय, कम ऑन यार. आता 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 तुम्ही सोडत नाही, आता तुम्ही सोडत नाही. आता 30 सेकंदात आज तुम्ही धुरळा उडवणार आहेत, आज तुम्ही धुरळा उडवणार आहेत. मला वाटतंय, मला फील व्हायला लागले. आता पुढचा प्रश्न तर तुम्ही, मला वाटतंय की आता मला तो तुम्ही बोलूनच द्यायचा नाही. हा, चला बोला, चला बोला, चला फॉर्म्युल्यात टाकायचंय. शिक्षक आला, शिक्षक गेला, शिक्षक आला, शिक्षक गेला. बोला. 30 सेकंड टू गो बॉय. आता कॉम्पिटिशन लावायची आपल्या आपल्यामध्येच, फक्त अंडरस्टँडिंग क्वेश्चनची पाहिजे. ओके, चलो बॉय, मी तुम्हाला काय करणार आहे, टायमर लावणार आहे. प्लीज वीज मध्ये येतोय का, थांबा 1 मिनिट, मला टायमर लावू द्या ना. मला टायमर ह्यासाठी लावायचा आहे, तुमच्या स्पीडचं कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे. ओके, आता सोडवायला सुरुवात करा. 30 सेकंड टू गो, 30 सेकंड टू गो बॉय, 30 सेकंड टू गो. प्लीज प्लीज. चला बोला. ट्रॅडिशनल पद्धत कोण वापरतंय का रे, कम ऑन. ट्रॅडिशनल पद्धत नाही वापरायची. काय करायचंय, एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय, 40 विद्यार्थ्यांचे वय 35. ओके, सरासरी. ओके, वर्ग शिक्षक सर्वांची सरासरी 36 किग्रे होते. ओके मास्तर, 36 होती, बरोबर आहे का. तर वर्ग शिक्षिकेचे वजन किती मास्तर, कितने वाढ झाली, कितने वाढ झाली, इकडे लक्ष द्या. वाढ कितने झाली आहे, 0.5 ने झाली. कितने, 0.5 किलोने झाली. गॉट इट का मास्तर. म्हणजे काय, नवीन शिक्षक. ओके ओके, आधीची सरासरी, फॉर्म्युला काय, आधीची सरासरी प्लस मायनस वाढ किंवा कमी. ओके, एकूण संख्या. ओके मास्तर, आधीची सरासरी किती आहे, 35.5. मास्तर वाढ झाली 0.5 ने. किती जण झाले, आधी 40 होते, शिक्षक आला, किती झालं, 41 झाले. ही महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. चला, 35.5 अधिक 5 5 5 20 20. ओके, 35 आणि 20 किती झालं मास्तर, 35 आणि 20 55 आणि 1 56. बेरीज करा फास्ट मध्ये, कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे, कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे. जबर मेथड आहे आपली, युनिक मेथड आहे, त्यामुळे नीट करा. चला बोला, चला चला. प्रश्न 16वा. ओके, एका विभागातील कर्मचाऱ्यांची सफाई. ओके, ही थोडासा वेगळा आहे पण असू द्या. हा प्रश्न विचारला होता, लेंदी टाईपचा प्रश्न आहे. फक्त तुम्हाला डाटा कोणता लागतो हे महत्वाचं आहे. एका विभागातील कर्मचाऱ्यांची सरासरी 30 वर्ष आहे. ओके, एकूण सरासरी किती आहे, 30 वर्ष. ओके, सगळे कर्मचारी आहेत. पुढील 10 कर्मचारी निवृत्त झालेत. कर्मचाऱ्यांची सरासरी वय, वय काय. ओके, वय काय असेल. ओके, काय विचारलाय प्रश्न बघूया, वय काय असेल. ओके, 10 कर्मचारी निवृत्त झालेत, कर्मचाऱ्यांचे सरासरी वय काय असेल. 10 निवृत्त झाले. ओके, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आहे. बर मास्तर. ओके, आणि विभागातील 50 कर्मचारी आहेत. मास्तर, तुम्हाला जर उत्तर काढायचं म्हटलं तर आपल्याला कोणकोणता डाटा लागतोय बघा. बघा इकडे लक्ष द्या. आपल्याला जरी डेव्हिएशनने काढायचं असलं किंवा कशानेही काढायचं असलं, ओके ओके, काय होतं, 30 एका कर्मचाऱ्यांची सरासरी 30 वर्षे. बरं मास्तर, 30 वर्ष सरासरी. ओके, मग मास्तर एकूण एकूण सरासरी 30 आहे, तेव्हा क्वांटिटी किती होती, सरासरी 50 क्वांटिटी होती, ऍव्हरेज किती होतं, 30 होतं. ओके मास्तर. ओके मास्तर. ओके, ऍव्हरेज 30 होतं. 10 कर्मचारी निवृत्त झाले. 10 कर्मचारी काय झाले,
निवृत्त झाले मास्तर म्हणजे 10 कर्मचारी गेले, सोडून गेले. गॉट इट का? आणि त्यांचं निवृत्तीचं वय किती आहे? 60 वर्ष. म्हणजे हे दोन्ही पण डाटा लागणार आहेत आपल्याला सरासरी त्यांचं वजन राहिलेलं काढायचं म्हटलं तर. निवृत्त झालेत बघा, इकडे लक्ष द्या. मी ट्रॅडिशनल मेथडनी सोडवतो म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल हाय होईल. ओके मास्तर बघा इकडे लक्ष द्या. सरासरी एकूण किती होती? 30. सरासरी किती जणांची होती? 50 जणांची होती. ओके मास्तर. आता सरासरी काढायची तुम्हाला. कशाची काढायची मास्तर? 10 जण रिटायर झाले. 10 जण रिटायर झाले. आता ही सरासरी काढायची आहे. 10 जण रिटायर झाले म्हणजे किती राहिली संख्या? 40 राहिली. रिटायर झालेली वजा किती झाली मास्तर? 60 वर्षाचा एक रिटायर झाला. 10 जण रिटायर झाले. गॉट इट का? एवढे जण रिटायर झाले. 60 वर्षाचे 10 जण रिटायर झाले म्हणजे मास्तर मला आता राहिलेली सरासरी म्हणजे काय मास्तर? बघा इकडे लक्ष द्या. आधी किती होती? आधीची बेरीज एवढी होती. त्यातनं वजा किती झाली मास्तर? 60 into 10 माणसं रिटायर झाली. राहिली किती मास्तर? आता एकूण संख्या किती राहिली? 40 संख्या राहिली. ह्यांची सरासरी काढायची आहे. ओके मास्तर. 40 जण राहिलेत. 10 जण रिटायर झालेत. ओके चला. म्हणजे हे दोन्ही पण डाटा लागलेत मला सरासरी काढायला. 3 5 15. ओके एवढं कॅल्क्युलेशन त्यांना एक्सपेक्टेड नव्हतं. त्यांना फक्त काय पाहिजे होतं? हे जे तुम्हाला सरासरी नवीन काढायची तेव्हा तुम्हाला दोन्ही पण डाटा लागलेत. 50 कर्मचाऱ्याचा पण डाटा लागलाय आणि 60 वर्ष वय जे आहे ती पण डाटा लागलाय. त्यामुळे इथं दोन्ही सामग्री उत्तरासाठी गरजेची आहे. एवढंच आहे. बाकीचे कॅल्क्युलेशन तुम्ही करा. ओके चला पुढचा. यामध्ये कॅल्क्युलेशनचे एवढं नव्हतं. ओके ह्याच्या आधी 3 प्रश्न राहिले. त्याच्या आधी आपले सरासरीचे वयावरचे प्रश्न राहिलेत. वयावरचे प्रश्न. ओके चला खालचा प्रश्न राहिलाय. 11 आणि 10 आणि 11 राहिलाय. ओके चिंदी प्रश्न आहेत. ज्याला जे कळालं सरासरी मधलं त्याला ते कळालं. ते 1 नंबर आहे. 5 वर्षाआधी बघा. 5 वर्षाआधी ए आणि बी ची सरासरी 15 आहे. म्हणजे आता किती आहे? 5 वर्षाआधी जर 5 वर्ष मिळवले तर मास्तर इथं 5 वर्ष आधी. आता इथं जर आत्ताचं काढायचं म्हटल्यावर 5 वर्ष मिळवले. आधीची सरासरी 15 होती. मग इथं 5 मिसळले तर नियम काय सांगतो? ही पण 5 वर्षांनी सरकेल. म्हणजे आत्ताची जी सरासरी आहे ए आणि बी ची 20 आहे. ओके मास्तर. आत्ताची सरासरी एबीसी ची सरासरी 20 वर्ष आहे. आता कुठलीच दिली नाही. आत्ताची एबीसी ची किती आहे? ए बी आणि सी किती आहे? 20 आहे. ओके सरासरी मास्तर. ही काय आहे? सरासरी आहे. मग ह्यांची सगळ्यांची बेरीज करायची म्हटल्यावर मास्तर सरासरी किती जण आहेत? बेरीज करायची म्हटल्यावर 3 ने गुणायचं. जितके जण आहेत तितक्याने गुणायचं. ह्यांची वयाची बेरीज ए बी आणि सी. आता वयाची बेरीज झाली. गुणलं 3 ने की वयाची बेरीज झाली किती झाली? 60 झाली. ए आणि बी ची सरासरी ही मास्तर काय आहे? सरासरी. आता हे दोघं आहेत. ह्यांची बेरीज किती होईल? ए आणि बी ची बेरीज किती होईल? 20 ला 2 ने गुणावं लागेल. जेवढी संख्या आहे तेवढ्यांनी गुणलं की बेरीज येते. ह्यांची बेरीज झाली 40 ए आणि बी ची. ओके मास्तर. ही झाली बेरीज. वर्ष झाले ह्या दोघांचे मिळून आणि ह्या तिघांचे मिळून झाले. ओके यावरून 10 वर्षानंतर सी चे वय. आता जे सी चे वय काढू. ए आणि बी चं वय सध्याचं किती आहे मास्तर? 40 आहे. त्यावरनं सी चं निघल. सी चं किती निघलं? 20 निघलं. गॉट इट. पण त्यांनी सी चं सध्याचं निघलं मास्तर. सी चं कशाचं निघलं? सध्याचं निघलं. आता तुम्हाला कशाचं काढायचंय? सी चे वय किती असेल 10 वर्षानंतर? आता 20 आहे. 10 वर्षानंतर किती? 30. दॅट्स इट. हा सोपा प्रॉब्लेम होता. यस 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 बॉय कम ऑन. हा सोपा होता. हा फर्स्ट राऊंडचा प्रश्न आहे. ओके चलो बॉय. ही मगा राहिलं होतं. मी कन्सेप्ट सांगता एक प्रश्न अजून राहिलेला आहे. ओके 11वा प्रश्न राहिलेला आहे. सरासरी बेस. वयाच्या सरासरीवर ब्रेस. ओके तो वयवारीमध्ये पण येतो पण सरासरी इथं कन्सेप्ट वापरलेली आहे. चलो बॉय कम ऑन. ओके 10 मिनिटाचं सेशन राहिलंय. नीट लक्ष द्या. 5 वर्षापूर्वी रेषा झालंय. रेखा नेहाची सरासरी. रेखा प्लस नेहा सरासरी. सरासरी किती आहे? 34 वर्ष. ओके सरासरी हे काय आहे? सरासरी. गॉट इट का? सरासरी. ओके मास्तर. रेखा नेहा नीरज किती वर्ष? 5 वर्षापूर्वी. म्हणजे आताची किती? आत्ताची किती म्हणजे आत्ताची जी सरासरी आहे रेखा आणि नेहाची
ती किती झाली मास्तर 39 झाली. ओके गॉट इट. आत्ताची काढून घ्यायची, सध्याची. कधी पण लक्षात ठेवा सरासरी सध्याच्या वेने काढून ठेवायची काढताना. ओके रेखा नेहा नीरज सरासरी 33 आहे. रेखा सध्याची ह्यांची, नीरज आणि नेहा यांची सरासरी किती आहे मास्तर 33 आहे. सरासरी सरासरी. मास्तर बेरीज करायची म्हटल्यावर ही किती जण आहेत? तिघ आहेत. तिघांनी गुणा. बेरीज किती येईल? 33 गुणुले 3 किती आली? 99. काय आली? वयाची बेरीज आली. रेखा नीरज आणि नेहा. ओके यांची बेरीज आली. मास्तर रेखा आणि नेहाची बेरीज किती आली? ही दोघ जण आहेत. ही सरासरी आहे मास्तर, सध्याची आहे. ह्यांची बेरीज किती आली? 39 दुने 2. ओके 9 दुने 18 1, 3 दुने 6 आणि 1 7, 78 आले. ही बेरीज आली. आता बघा कधी पण मागच्या पण क्वेश्चन मध्ये काय केलं, इथं दोघांचं वय सध्याचं दिलं, इथं तिघांचं दिलं, ह्याच्यापैकी एकांचं काढायला लावलं, कारण दोघांचं ह्यातनं वजा होणार. ओके आता बघा 100%. तर 10 वर्षानंतर नीरजचे वय किती? सेम मॉडेलवर प्रश्न विचारलाय गट ब ला. जो मागचा प्रश्न होता तो सेम विचारलाय, फक्त आकडे चेंज केले. त्यामुळे आयोगाचं करताना लक्षात ठेवा पीवायक्यू म्हणजे पीवायक्यूच करायचे आधी. सो आपल्याला 20 पैकी 15-16 प्रश्न टॅकल होतील. रेखा आणि नेहाचं वय ठेवा. रेखा आणि नेहाचं मिळून वय किती झालं? 78. कुणाचं राहिलं? नीरज भैयाचं राहिलं. इज इक्वल टू 99. हा सोपा प्रॉब्लेम आहे. ओके इकडे लक्ष द्या, हिथंच बेरीज करायची. 9 मधनं 8 गेलं 1 राहिलं, 9 मधनं 7 गेलं 2 राहिलं. नीरज किती झाला? 21 झाला, सध्याचा झाला. नीरज कितीचा झाला? सध्याचा झाला. कितीचा विचारलाय? 10 वर्षानंतरचं विचारलंय. 10 वर्षानंतर 21 प्लस 10 किती झालं? 31 झालं. गॉट इट. पर्याय क्रमांक किती रे? 1. सोपा प्रॉब्लेम आहे, सोपा प्रॉब्लेम आहे. चलो बॉय कम ऑन. हे झालं 17वा. कशावर प्रश्न आहेत मास्तर? वयोवारीमध्ये जर गुणोत्तर आलं, वयोवारीमध्ये गुणोत्तर आलं तर कसं काढायचं? ओके मास्तर इकडे लक्ष द्या. गुणोत्तरावर आधारित सरासरी प्रश्न, रेशिओ बेस ऍव्हरेज क्वेश्चन. बघा इकडे लक्ष द्या. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहे. 3 व्यक्तींच्या वयासाठी ए बी सी सरासरी 60 वर्ष आहे. ह्यांची बेरीज किती असणार? बेरीज ही सरासरी आहे, ही सरासरी आहे मास्तर. बेरीज तिघांची काढायची म्हटल्यावर मी आताच सांगितलं कितने गुणायचं? 3 ने. ह्या तिघांची बेरीज किती झाली वयाची? ए बी सी किती झाली? 180 झाली. ओके मास्तर चला. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 3 4. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 3 4. हे एक्स माना एक्स माना एक्स माना. ओके गुणोत्तर. ओके सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तीच्या वयातील फरक. ही मास्तर तरुण आहे, ही वयस्कर आहे. गुणोत्तराप्रमाणे ह्यांच्यातील फरक किती आहे? 2x आहे. मास्तर ह्या सर्वांची बेरीजेचं वय किती आहे? 180. ह्यांची बेरीज किती आहे? 4 आणि 3 7 आणि 2 9. होय मास्तर इकडे लक्ष द्या. ही 9 बेरीज आहे गुणोत्तराची, ती बरोबर 180 आहे. म्हणजे कसं लिहिता तुम्ही तिरकस कसं लिहिता? 180 इज इक्वल टू 9x. दोघातला फरक किती आहे मास्तर? लहान आणि मोठ्यातला 2x बरोबर किती? असं करता ना तुम्ही. तर लक्षात ठेवा, मी वारंवार सांगत असतो तिरकस गुणाकार सारखा पेपरवर लिहायची गरज नाही. तुम्ही कसं काढायचं मी तुम्हाला सांगतो. 180 ही किती जणांची किंमत आहे? 9x ची किंमत आहे. कशाची काढायची ते समोर लिहायचं. ओके 2x ची किंमत काढायची. x ला x कटलं, 9 दुने 18, 20 दुने 40. म्हणजे सर्वात लहान आणि मोठ्यातला फरक किती होता मास्तर? 2x होता. त्याची किंमत काढायची होती. आणि ही जी वयाची बेरीज आहे मास्तर ती सर्वांची किती आहे? 360 आहे. सॉरी 180 आहे. ती दिलेली आहे. म्हणजे 180 ही सगळ्या गुणोत्तराची बेरीज आहे. 180 ही 9 गुणोत्तराची बेरीज. 2 ची किती आली? 40 आली. प्रश्न किती आलं? पर्याय क्रमांक 3 आलं. ओके चला बोला. चलो बॉय कम ऑन. 18वा प्रश्न. चला चला आता ही 1 नंबर प्रश्न आहे. 1 नंबर प्रश्न आहे हा. 1 नंबर प्रश्न आहे. ओके कम ऑन बॉय. गट क मुख्यला विचारलाय. ओके ह्यामध्ये थोडस डोकं म्हणजे तुम्हाला ही ह्याच्या पटीत गुणोत्तरासारखंच आहे. बरोबर आहे का? 3 संख्यापैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. ओके पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट. आता दुसरी संख्या किती मानायची तुम्हाला मी सांगतो. 1 मानली. ओके पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट. दुसरीच्या दुप्पट म्हणजे ही किती झाली? 2 पट झाली. ओके ही झाली पहिली, ही झाली दुसरी. ओके गुणोत्तर दिलंय दुसरी. बाळांनो दुसरी संख्या किती झाली? 1 झाली. बरोबर आहे का? झालं मस्त.
अय बघा, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट. तिसरीच्या तिप्पट. आता मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, तिसरीच्या तिप्पट म्हणजे काय मास्तर? 2/3. तिसरी संख्या 3 पटीने कमी. तिसरी संख्या ह्याच्यापेक्षा 3 पटीने कमी. कमी दाखवायचं म्हणल्यावर भागिले करायचं. ह्याचा मिनिंग काय आहे? मी तुझ्यापेक्षा 3 पटीने जास्त आहे. तो सांगणारा काय सांगणार आहे? अरे मी त्याच्यापेक्षा 3 पटीने कमी आहे. मी सांगताना मी काय सांगणार आहे मोठाडपणात? मी तुझ्यापेक्षा 3 पटीने जास्त आहे. पण तो बिचारा काय सांगणार आहे गरीब? तो सांगणार आहे, अरे मी त्याच्यापेक्षा 3 पटीने कमी आहे. असंच सांगितलं. ही काय म्हणला? तिसरा म्हणला की बरोबर आहे बघा, पहिल्या तू माझ्यापेक्षा 3 पटीने जास्त आहे. म्हणजे मी असं म्हणू का, मी तुझ्यापेक्षा 3 पटीने कमी आहे. तुझी व्हॅल्यू तुझ्यापेक्षा 3 पटीने कमी आहे. गॉट इट का? लिहिलं असं? येस मास्टर, कम ऑन. आता मग बघा, अपूर्णांकात रेशिओ ठेवायचा नाही, त्यामुळे काय करायचं? हा रेशिओ आला, पहिली दुसरी तिसरी. अपूर्णांकात ठेवायचा नाही, मग कितीने गुणायचं मास्तर? 3 ने गुणायचं. सगळीकडे गुणायचं. एकाला गुणलं सगळीकडे गुणायचं. इथं किती आलं गुणोत्तरामध्ये? 6. 3 आणि 3 ला 3 कटलं, 2 आलं. पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या. ओके, गुणोत्तर आलं. ओके, तिन्ही संख्यांची सरासरी 66 आहे. 3 संख्यांची सरासरी. ओके, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड संख्यांची सरासरी किती आहे? 66 आहे. ओके, सर्वात लहान संख्या, सर्वात लहान किती आहे मास्तर? 2 गुणोत्तर आहे. पण ही सरासरी आहे मास्तर. ही सरासरी, ही बेरीज आहे का? नाही. ह्यांची बेरीज काढा. फर्स्ट, सेकंड आणि थर्डची बेरीज. बेरीज म्हणजे काय असतं मास्तर? सरासरीला गुणायचं. तिघैत म्हणल्यावर तिघांनी. सायंत्रिक 18 ला 1, सायंत्रिक 18 आणि 1 19. हे विसरायचं नाही. कोण कोण डायरेक्ट 66 ला करतं. गॉट इट का? ही 198 बेरीज आहे सगळ्या गुणोत्तराची. 6 आणि 3 9, 9 2 11. 198 ही किंमत सर्वांची बेरीज. म्हणजे सर्वांची बेरीज किती आहे? 11 आहे. तुम्हाला कशाची काढायची? सर्वात लहानची काढायची, 2 ची. 11 1 11 उरलं 8. 11 8 88. 18 2 36. किती आलं पर्याय मास्तर? 36. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1, काहीच डिफिकल्टी नाही. पर्याय क्रमांक 1. ओके, सिंपल प्रश्न आहे. सिंपल प्रश्न आहे. रेशिओ बेसवर आतापर्यंत 2 प्रश्न विचारलेले आहेत, ते आपण कव्हर केलेले आहेत. ओके, चलो बॉय. ओके, 19 आणि 20 2 प्रश्न राहिलेत. रॉंगली एंटर्ड डाटा क्वेश्चन. काय होतं बघा, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आता तुम्हाला इथं जरा उलटी कन्सेप्ट आहे, मी तुम्हाला सांगतो. ओके, हे इकडे लक्ष द्या बाळांनो, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. माझं काय होणार आहे बघा, माझं काय होणार आहे, इकडे लक्ष द्या. ओके मास्तर, इकडे लक्ष द्या. आता आम्ही दोघे आहेत, 10 आणि 15. आम्ही दोघे आहेत, 10 आणि 20 आणि 40 आहेत आम्ही, बरोबर आहे का? आता आमच्या दोघांची सरासरी आहे का? ती 30 आहे. आमच्या दोघांची सरासरी काय आहे? 30 आहे. ओके, म्हणजे आमच्या दोघांची सरासरी, हो, हे आमच्या दोघांची बेरीज भागिले 2, सरासरी किती आली? 30 आली. जर मी म्हटलं बाळांनो ही 40 नव्हता, ए बाळा ही 40 नव्हता, मी चुकून सांगितलं, तो 30 होता. म्हणजे 20 आणि तो 30 होता. म्हणजे मास्तर तुम्ही काय जास्त इंटर केलं? अधिक 10 जास्त इंटर्ड केलं. किती जास्त इंटर्ड केलं? 10 संख्या जास्त सांगितली होती. तुम्ही काय केलं? 20चं 40 होतं, तुम्हाला कळालं अरे ते 40 नव्हतं, चुकून झालं 30 होतं. गॉट इट का? मग तुमची ही काय झाली? 20 अधिक 30 काय झालं मास्तर? 25 झाली. सरासरी काय झाली? कमी झाली. मास्तर इकडे लक्ष द्या. मास्तर इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. जर तुमचा डाटा एंटर्ड सांगितलेला जास्त होता, जास्त एंटर्ड केलेला डाटा काय होता? जास्त होता. ओके, जास्त होता डाटा. इकडे लक्ष द्या, कन्सेप्ट सांगा. मी सांगितलेला डाटा काय होता? जास्त होता. ओके, पण ऍक्च्युअल मध्ये काय होता? कमी होता. ऍक्च्युअल मध्ये काय होता? कमी होता. तर सरासरी काय झाली मास्तर? कमी झाली. डाटा जर जास्त असेल सांगे आधीचा, तर सरासरी काय होते? कमी होते. जर मास्तर मी असं सांगितलं, मास्तर 20 होतं, मी 40च्या ऐवजी 50 सांगितलं, म्हणजे मास्तर मी किती कमी सांगितलं? 10 कमी सांगितलं. कमी किती सांगितलं? 10. आता ह्याची गुणोत्तर किती आहे? 35 आहे. गॉट इट का? जर तुम्ही सांगितलेला डाटा हा कमी असेल तर सरासरी वाढते, आणि सांगितलेला डाटा जास्त असेल तर सरासरी कमी होते. ही सगळ्यांनी लिहून घ्यायचंय, ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होतं. सांगितलेला डाटा कमी, डेटा कमी, सरासरी वाढते. कन्फ्यूज होतं इथं, कारण उलट आहे, सरासरी वाढते.
बघा सांगितलेला डेटा कमी असला, सांगितलेला डेटा 40च आहे पण ऍक्च्युअल मध्ये किती आहे 50 आहे. सांगितलेला डेटा कमी तर सरासरी वाढते, सांगितलेला डेटा जास्त सरासरी कमी. ओके, हे दोनच कन्सेप्ट वापरायचे, दॅट्स इट. ओके, चला बाळांनो इकडे लक्ष द्या काय म्हणतोय. ओके, हे कळालं. आता बघा कन्सेप्ट मी एवढ्यातच प्रश्न सोडवतो, एवढ्यातच. चला बोला. बघा इकडे लक्ष द्या. 16 वस्तूंची सरासरी 32 आढळले. पुन्हा तपासणी केली 2 वस्तू 34 आणि 26. डेटा हा इंटर्ड केलता, डेटा काय केलता हा इंटर्ड केलता. गॉट इट का? 34 आणि 26. याच्या ऐवजी किती लिहायचं होतं? 24 आणि 16. मास्तर म्हणजे सांगितलेला डेटा जास्त होता. ए मास्तर सांगितलेला डेटा काय होता? जास्त होता. ए मास्तर सांगितलेला डेटा जास्त होता. हे काय होतं मास्तर? कमी होतं. बोला कम ऑन. नेट इश्यू सर. आता ओके, आता ओके. ए बोला आता ओके का? कम ऑन, कम ऑन बॉय, कम ऑन बॉय, बॉय कम ऑन. ओके चला मास्तर काय झालं बघा, मी काय सांगितलेलं इकडे लक्ष द्या. आपण काय सांगितलेलं, आपल्याला आधीचा डेटा हा होता. ओके, इथं बघा, हे तर अजून सांगतोय. ह्याच्यामुळं काय झालं मास्तर, हा जो डेटा आहे तो आपल्याला ए मास्तर डेटा जो आहे तो कमी सांगितला गेला. ओके, जास्त आधी काय केलेला आहे जास्त आहे पण ऍक्च्युअल मध्ये काय आहे मास्तर? कमी डेटा होता, कमी डेटा होता. आपण जास्त डेटा दिलता. ओके मास्तर, ए मास्तर जे जास्त डेटा दिलता, जास्त डेटा दिलता पण तो कमी आहे. तो काय आहे? कमी आहे. कितचा फरक आहे मास्तर? 10चा आणि इथं 10चा फरक आहे. गॉट इट का? इथं डाटा कितचा फरक आहे मास्तर? 10चा फरक आहे. मी अजून एक सांगतो, अजून इथं कन्फ्युजन होतं. ओके मास्तर, आपला ग्रुप आहे हा 10चा 20चा. ओके ओके, आपली सरासरी. तर आपल्यातला जर मोठा माणूस गेला का? ए मास्तर हा माणूस गेला ना, हा माणूस गेला आणि त्याच्या जागेवर 10चा आला ना. ए मास्तर इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. मोठा गेला छोटा आला तर सरासरी काय होते रे मास्तर? कमी होते का वाढते? बघा इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतो, एक मोठा गेला छोटा आला. ओके, मोठा गेला छोटा आला. तुमची सरासरी 34 होती, ती काय गेला? जो लई वयाचा होता ना तो गेला आणि तुमचा लई कमी वयाचा आहे ना तो आला. तर काय होतं एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बघा इथं कन्फ्यूज होतंय. एखादा माणूस गेला आला सरासरी, मोठा गेला छोटा आला, छोटा गेला मोठा आला. गॉट इट का? आता मास्तर इकडे लक्ष द्या. जर मास्तर इथं उलट होतंय हा, इकडे लक्ष द्या. जर मास्तर इथनं मोठा गेला आणि छोटा आला, काय होणार आहे मास्तर? मोठा गेला, ती लई वय घेऊन गेला आणि छोट्या किमतीचा आला म्हणजे सरासरी काय झाली? कमी झाली. सरासरी काय झाली? कमी गेली. ओके, कमी झाली. ओके चला, कमी होते. काय होते? सरासरी काय होते? कमी होते. आता बघा ए मास्तर, बघा मोठा आला छोटा गेला. ए बाळांनो, मोठा आला, मोठा आला आणि छोटा गेला. बघा मोठा आला छोटा गेला म्हणजे सरासरी काय होणार आहे? त्यांची बेरीज वाढणार आहे ना, म्हणजे सरासरी वाढणार आहे. गॉट इट? एवढ्या दोन कन्सेप्ट झाल्या. ओके ओके, सरासरी वाढणार आहे. आता ह्याच कन्सेप्टवर बेस. ओके मास्तर इकडे लक्ष द्या. ओके मास्तर इकडे लक्ष द्या. ए मास्तर इकडे लक्ष द्या. ए मास्तर इकडे लक्ष द्या. कम ऑन बॉय, कम ऑन बॉय. मी काय सांगतोय, 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 होतं. 32 होतं पण 2 वस्तू अनुक्रमाने 34 आणि 26च्या ऐवजी किती? बघा खऱ्या किती? खऱ्या खोट्या 24 आणि 16 आहेत. ही काय? खोट्या आहेत. ही इंटर्ड केलेल्या आहेत, ही इंटर्ड केलेल्या आहेत. आता ही 34 आणि 26 ह्या खऱ्या आहेत म्हणजे ही छोटे चुकीचे आहेत. आता कोणते आले? मोठे आले. ए मास्तर छोटे गेले मोठे आले, सरासरी काय होणार आहे? वाढणार आहे. सरासरी काय होणार आहे? वाढणार आहे. ओके, सरासरी काय होणार आहे? वाढणार आहे. कळालं का तुम्हाला? ही खोटे होते मास्तर, मोठे आले. ही छोटे होते खोटे, ते गेले. मोठे आले, खरे खरे आले, ते मोठे आले म्हणजे सरासरी वाढणार आहे. ही कन्सेप्ट क्लिअर झाली? येस, मला एवढंच सांगायचं होतं. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत होतो, इथं कन्फ्यूज होतं, त्यामुळं परीक्षेमध्ये चुकतं. 24 16 34 26 मास्तर फरक कितचा आला? इथं 10चा फरक आला, 10ने वाढलं आणि इथं पण 10ने वाढलं म्हणजे कितने सरासरी वाढली मास्तर? 20ने वाढली.
20 ने वाढली. किती जणांमध्ये वाढली मास्तर? 20 ने अंक वाढले. किती जणांमध्ये टाकायचंय ते? 16 जणांमध्ये टाकायचंय. 20 वाढलंय. किती जणांमध्ये टाकायचंय? 16 जणांमध्ये टाकायचंय. किती आलं मास्तर? ओके, 16 एक 16, किती उरलं? 4 उरलं. ओके, 16 दुने 32, 16 एक 16 उरलं 4, टिंब दिला, 16 दुने 32, 8 उरलं, 16 पंचे 80. 1.25 ने सरासरी वाढेल. अधिक म्हणजे काय? वाढेल. सरासरी आधी किती होती? 32, वाढेल कितने? 1.25 ने. किती झाली? 33.25. दॅट्स इट बॉय. कन्सेप्ट समजून घ्या. इंटर्ड रॉंगली डेटा हा प्रश्न एक्सपेक्टेड आहे आयोगासाठी. कारण एकच प्रश्न झालेला आहे आणि आयोग आता काय विचारतोय माहिती का? जे लई आधी विचारलं होतं ना ते विचारायला सुरुवात केली. ओके, मग लक्षात ठेवा, छोट्या वस्तू खोट्या झाल्या, मोठ्या वस्तू ऍड झाल्या, सरासरी वाढणार आहे. ओके, मोठ्या वस्तू गेल्या, छोट्या वस्तू आला, सरासरी कमी होणार आहे. दॅट्स इट. एवढीच कन्सेप्ट आहे. कितीचा फरक आहे? 20चा. अधिक मध्ये फरक आहे. किती जणांमध्ये डिवाइड करायचा आहे? 16. डेव्हिएशन कळालं की हे 100% कळतं. ओके, चलो बॉय, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, लास्टचा क्वेश्चन आहे जो आता कंबाईन ग्रुप बी ला पडलेला होता, ग्रुप बी पूर्वला. ओके, 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे. ओके, त्यातील 2 पुस्तकं सोडल्यानंतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9. त्या 2 पुस्तकांपैकी एकाची दुसऱ्याच्या किमतीच्या 40% असल्यास 2 पुस्तकांची किंमत किती आहे? ओके मास्तर, इकडे लक्ष द्या. ओके, 10 पुस्तकांची किंमत किती आहे मास्तर? 16. बघा, साध्या पद्धतीने ट्रॅडिशनलनी गेलं तरी समजतंय. 10 पुस्तकांची किंमत 16 आहे म्हणजे सरासरी किंमत म्हणजे 10 पुस्तकांची किंमत एकूण किती आहे? 10 पुस्तकांची 16 एकाची गुणुले 10ची किती आहे? 160 रुपये एकूण किंमत आहे. त्यातल्या 8 पुस्तकांची किंमत 9.5 आहे. म्हणजे त्यातल्या 8 पुस्तकं, त्यातली 8 पुस्तकाची किंमत किती आहे? 9.5 गुणुले 8. ओके, 8 पंचे 40 ला 4, हातच्या आला 4, 8 9 72 आणि 4 किती झालं? 76 रुपये किंमत झाली. आता मास्तर 160 मधनं 76 वजा केली की 2 ची राहतीये. किती राहिलं? 10 मधनं 6 गेलं, 4 राहिलं. ओके, 15तनं 7 गेलं, किती राहिलं? 8 आणि 7 84 राहिली. दोघांची मिळून किती राहिली मास्तर? 84. इथं एकच ऑप्शन आहे. सगळे काटा. दोघां पुस्तकांची किंमत 84, एकच ऑप्शन आहे. बेरीज करा. नाही 84 का 64 येत आहे रे बाळांनो. ओके, 10तनं 6 गेले 4. ओके मास्तर. ओके, 15. ओके, काय म्हणतोय रे? 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 आहे. ओके, काही चुकलं का? 10 पुस्तकांची 160 झाली. 8 पंचे 40 ला 4. ओके, 0 आलं. 8 9 72, 8 9 72 आणि 4 76. बरोबर आहे ना? कॅल्क्युलेशन मध्ये गडबड झाली का? 160. ओके, नाही, बरोबर यायला पाहिजे ना. 10 84 कुणाची बेरीज येते बघा? 84 कुणाची येते? 49 आणि 35 किती झालं? 9 आणि 4. ओके, 84 येते ह्याची येते. बाकी कुणाची 84 येत नाही. डायरेक्ट तुम्हाला ही पर्सेंटेज हे कशासाठी दिलंय? ट्रॅपसाठी दिलंय. हे ट्रॅप आहे, ट्रॅप. हा काय आहे? ट्रॅप आहे, ट्रॅप. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचं? 10 जणांची बेरीज करा, 8 जणांची करा. दोघांची किती? 84 दोघांची कुठे येते? एकाची येते. एवढ्यात प्रश्न सुटतोय, मोठा प्रश्न नाही. पर्सेंटेज तुम्हाला ट्रॅपसाठी दिला होता. कशासाठी दिला होता? ट्रॅपसाठी दिला होता. ओके, चलो बॉय. ओके, चला बॉय कम ऑन. कळालं का? ट्रॅप. होप सो अंडरस्टँड झाला असेल. लेक्चर लेंदी झालंय पण मला वाटतंय सगळ्या कन्सेप्ट झाल्यात. नक्की मला लेक्चरचा फीडबॅक द्या. माझा नंबर आहे 7304 95 15 99. नक्की फीडबॅक द्या. काही मेथड नवीन कळाल्या तर, काही सजेशन असले नक्की सांगा. आणि मला इथं पाठवणारे विशाल सर यांना पण सांगा की मास्तर कसा आहे. कारण त्यांना सांगितलं तर त्यांना कळेल की त्यांनी केलेला हा जो उपक्रम आहे तो सारथी ठरतोय का नाही, नाहीतर काहीच उपयोग नाही. ओके, होप सो अंडरस्टँड झाला असेल तर थँक्यू सो मच. यस. अर्धा तास वाढूया. अर्धा तास आपल्याला अर्धा तास जास्त लागलाय. मला वाटतंय तो पण लागणार नाही. आपण थोडा कटअप करत जाऊया. फ्रिक्वेन्सी मॅच होऊ द्या आधी. फ्रिक्वेन्सी मॅच झाली की होतंय. ओके,
1.5 तासाचं सेशन मॅक्सिमम होईल. नक्की मला कमेंट सांगा बरं का कसं वाटलं, कारण मी नवीन आहे, इंजिनियर आहे. ओके चलो, यस, थँक्यू सो मच बॉयज, लव्ह यू बॉयज. ओके, ही शीट आन्सर कीची मी अपलोड करतो. यस.